नमस्कार, सगळ्यांचं स्वागत. एक 2-3 मिनिटात आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. एक 2-3 मिनिटात आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. नमस्कार. कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन अर्थात कलाच्या या मंथली प्ले रीडिंग सेशनमध्ये इव्हेंटमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नुकतीच दिवाळी झाली. आय होप सगळ्यांनी दिवाळी आनंदात साजरी केली. सगळ्यांच्याकडे दिवाळी, नवीन वर्ष आणि सर्व सण सुखा समाधानाने समृद्धीने गेलेले असावे आणि आपण येणाऱ्या नवीन वर्षासाठी नव्या जोमाने सज्ज झालेलो आहोत. आणि आता येऊ घातलेल्या थँक्स गिव्हिंग आणि क्रिसमस हॉलिडेची सगळेजण वाट बघत असतील. आज आपला इव्हेंट जो आहे तो ट्रिब्यूट टू श्री दमा मिरासदार सर त्यांच्यासाठी आहे. वी लॉस्ट हिम लास्ट मंथ. सो आम्ही असं ठरवलं की दमा म्हणजे कथाकथन हे अगदी म्हणजे आपल्याला लहानपणापासून माहिती असलेलं समीकरण आहे. सो त्यांच्या काही कथा आम्ही निवडल्या आणि त्याचं सादरीकरण आज कथाकथन किंवा त्याचं नाट्य रूपांतर या माध्यमातून करायचा प्रयत्न आहे. 3 कथा आपण आज सादर करणार आहोत. पहिल्या 2 अशा दमांच्या शैलीमध्ये एकटा माणूस एक पात्री किंवा कथाकथन करतोय असं आहे. आणि तिसरी जी कथा आहे ती आपण एक नाट्य रूपांतर करून त्याचं सादर करायचा प्रयत्न केलाय. सो आणि मग बाकीच्या इन्स्ट्रक्शन आपल्या की आता सर्व ऑडियन्सचे माईक्स, व्हिडिओज बंद आहेत. जेव्हा तिन्ही एकांकिका होतील आणि कलाकारांची ओळख होईल त्याच्यानंतर सगळ्यांचे माईक्स आणि व्हिडिओज ऑन करायची सुविधा केली जाईल. कोणाला काय त्यावेळेस प्रश्न, फीडबॅक असेल तर नक्की त्यावेळेस आम्हाला सांगा. सो लेट्स गेट स्टार्टेड. आज पहिली कथा जी आपण सादर करणार आहोत ती आहे माझ्या बापाची पेंड. सादर करते आहेत शशांक दिवेकर. नमस्कार. मी दप्तरात शाळेची बुके भरत होतो. पाटी भरली. दप्तर बांध्यावर आईकडे गेलो आणि म्हणालो, आई
मला खूप भूक लागली ग, काहीतरी खायला दे ना. झाला का दिवस तुमचा सुरू? काही मिळणार नाहीये, जा पण शाळेला. ए आई, असं काय ग, किती भूक लागली मला, दे ना काहीतरी ग. आता जातो शाळेला का देऊ एक रपाटा? थांब, तुझी चूलच विझवतो मी. मग आईनी बाहेर पाहिल्यासारखं केलं आणि म्हणाली, अ बघा ना कसा सकाळी सकाळी त्रास करत बसलाय मला. मग बाचा आवाज ऐकू आला, आता जातो शाळेला गुमान का येऊ तंगड तोडायला? बाचा आवाज ऐकला आणि मी घाबरलो. पाटी दप्तर घेऊन घराबाहेर पडलो. पण भुकेनी आतडी अगदी तुटायला आली होती. काल मी झोपलो आणि काही खाल्लंच नव्हतं. आई आली होती खायला द्यायला, पण मी तिच्याच अंगावर वस्कन ओरडलो आणि झोपून गेलो. कालच बानी घाण्यावरनं शेंगदाण्याची पेंड पत्र्याच्या खोलीत आणून ठेवली होती. त्याचा वास घरभर सुटला होता. शेंगदाण्याच्या पेंडीचा वास काय येतो, झकास. आणि खायला तर वाह, अगदी बर्फी सारखी, नाहीतर गुडी शेंग्यासारखी. पण ती ठेवली होती पत्र्याच्या खोलीत आणि त्याला लावलं तर कुलूप. त्या खोलीत कोणालाही जाऊ देत नसे. मी घरा पाठीमागच्या बाजूला गेलो. पत्र्याच्या खोलीच्या खिडकीच्या खाली मातीचा ढीग होता, त्याच्यावर चढलो. खिडकीची पट्टी जोरात ओढली आणि लोंबकाळू लागलो. फट्टकन आवाज आला, पट्टी तुटली आणि तेवढं पुरेसं होतं आत जायला. हिसक्यासरशी झेप घेऊन मी आत उडी टाकली आणि खोलीत धक्कन येऊन पडलो. उभा राहिलो, स्वतःला झटकलं आणि अवतीभोवती बघितलं तर पेंडीचे 2-3 ढीग होते तिथे. वरचे तुकडे तोडायचा प्रयत्न केला, पण काही जमलं नाही. मग एका ढिगाच्या खाली हात घालून मूठभर पेंडीचे तुकडे आणि चुरा काढला बाहेर. थोडा चुरा तोंडात टाकला आणि उरलेले तुकडे आणि चुरा चड्डीच्या खिशात कोंबला. आणि मग आवाजाचं सावट घेतलं, कोणी येत नाही ना? बाला कळलं नाही ना? माझ्या बाला जर कळलं तर माझी काही धडगत नाही आज. पण घर शांत होतं, कोणी येत नव्हतं. मग मी पटकन खिडकीतनं अलगद बाहेर मातीच्या ढिगावर उडी टाकली, पाटी दप्तर घेतलं आणि शाळेला चालू लागलो. जाता जाता काही ओळखीची मंडळी शेकोटीभोवती हात शेकत बसली होती. मलाही बोलवलं त्यांनी. मी म्हटलं, मला शाळेला जायचंय. अरे माहितीये, मोठा बॅरिस्टर व्हायला चाललाय, ये इकडे जरा. हो नाही करता करता मी पण जाऊन शेकोटीची बसलो आणि हात शेकायला लागलो. एवढा वेळ मला थंडीचं काही भान नव्हतं, पण मात्र शेक शेक झाल्यावरती चांगली थंडी जाणवू लागली. हुडहुड करत बसलो मी तिथे. पण मी फार वेळ तिथे थांबलो नाही. फार शाळेला उशीर नको. अहो मास्तर आमचे फार मारकुटे होते. मग मी चालायला लागलो, तशी माझं जड डोकं व्हायला लागलं. अशी काहीतरी गुंगी चढल्यासारखं वाटायला लागलं. जड ठणका लागला डोक्याला आणि डोळ्यांपुढे अंधेरी आली. अंग असं हिंकाळल्यासारखं झालं. मला धड आता चालता पण येत नव्हतं. पण कसा बसा स्वतःला रेटत शाळेत जाऊन पोहोचलो. शाळेतले वर्ग नेहमीप्रमाणे वेळेवर सुरू झाले होते. खालच्या मजल्यावर हेडमास्तर त्यांच्या ऑफिसमध्ये टेबलाच्या लांब बाजूला बसून काहीतरी लिहित होते. वरच्या मजल्यावर गेलो तर आमच्या वर्गात मास्तर गणित शिकवत वर्गात फिरत होते आणि त्यांच्या हातात होती छडी. वर्गात प्रवेश केला तशी मला ऐकू आलं, "आ, बघा आले रावसाहेब. उशीर का झाला?" पण मी वर्गात बघितलं तर मला आश्चर्याचा धक्काच बसला. आज मास्तर नेहमीसारखे सरळ उभे नव्हते. उलटे टांगले होते. म्हणजे खाली डोकं वर तांगड्या. मास्तर शिकलेले बरेच होते, पण अशी मजा कधी केली नव्हती शाळेत त्यांनी एवढ्या दिवसात. ही काय मजा आहे? आणि पोरं एक जण सुलटा बसला नव्हता. कोणी वाकडं, कोणी तिकडं, कोणी उभं, कोणी आडवं, कोणी तिरकं कलंडलेलं. पण एक जण त्याचा सरळ बसला नव्हता. तेवढ्यात मास्तर म्हणाले, "उशीर का झाला? उशीर याला सोकावलंयस नाही का रे? अरे थांब, मारतो तुला आणि असाच उलटा टांगतो." अरेच्चा! म्हणजे माझ्या आधी ही सगळी पोरं अशीच उलटी आली, अशीच उशिरा आली होती तर. म्हणून मास्तरनी त्याला उलटं बसवलं होतं काय? आलं लक्षात सगळं. तेवढ्यात मास्तर परत ओरडले, "काय रे, दातखिळी बसली का? उशीर का आलास?" म्हणून मी हसायला लागलो. मार पाहिजे का तुला?
आणि ते ऐकून सगळी मुलं खुसखुस खुसखुस हसायला लागली. थांब हो, तू असा नाही सुधारायचा, तुला मारलंच पाहिजे. थांब येतो मार द्यायला. खी 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 खी. माझं हे हसणं, खिदळणं, खिंकाळणं काय चाललं होतं माझं मलाच कळेना. मास्तर जवळ आले तसे परत त्यांना मी न राहून विचारलं, अहो मास्तर तुम्ही आता असे उलटे का टांगलेले दिसताय? तुमच्या तंगड्यावर का अशा? हसायला काय झालं रे बेशरम? पण आता मात्र त्यांना राहवलं नाही आणि असेच चिडले आणि जवळ येऊन सपासप हातावर छड्या ओढायला लागले. आई आई ग करून मी किंचाळायला लागलो, जागच्या जागी नाचायला लागलो. हातावर वळ पडले तशी सुजायला लागला हात. आणि मग मात्र दुखऱ्या पाठी आणि सुजलेल्या हाताने घेऊन मी वर्गात जो धूम पळत सुटलो आणि मास्तर माझ्या मागे. मी कुठे जातोय, काय करतोय, कशाचं भान मला राहीना. पळत सुटलो आणि मास्तर माझ्या मागे पळतायत. पळता पळता काहींच्या पाठीवर पाय दिले, काहींच्या दवती उलट्या केल्या, काहींचे शर्ट रंगवले. दोनदा तर मास्तरांच्या पायातच पळालो आणि एकदा त्यांनाच खोडा दिला. पळता 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 शेवटी मात्र फळ्यावर धणाणकन जाऊन आदळलो आणि मग मात्र सापडलो. मास्तरांनी मला बकोटीला धरून उभा केला. पण उभा केला केला त्याला अशी नी त्यांनाच गुच्ची दिली की ते असे किंचाळले आणि आता मात्र असे लाल गुंद चेहरा करून माझ्याकडे बघत राहिले. जवळ आले, खाडकन एक थोबाडी दिली आणि एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक असे कानसुलात द्यायला लागले की त्याचं नाव ते. असे काजवे चमकले डोळ्यापुढे. बापरे. आणि मारता मारता त्यांचा हात माझ्या चड्डीच्या फुगलेल्या खिशावरती आला. काय रे, काय दारू पिऊन आलायस का काय? आणि खिशात काय भरलायस एवढं? मास्तरांचा हात खिशावर आला ना की आम्हाला घाबरायलाच व्हायचं. कारण खिशातल्या सगळ्या गोष्टी जप्त तर व्हायच्याच, पण मास्तर ते खाऊन पण टाकायचे. काय खिशात काय आहे? काही नाही, खायला आणलंय. काय खायला काय आणलायस? काही नाही. पेन. पेन? अरे गाढवा तू काही म्हैस आहेस का पेन खायला? आणि ते ऐकून मुलं सगळे हसायला लागली. कोणाची पेन? माझ्या बापाची. परत पोरं हुसखुस खुसखुस हसायला लागली. पेन? तू माझ्याशी चावटपणा करू नको. कसली पेन? शेंगदाण्याची. शेंगदाण्याची पेन? बघू बघू बघू. आता मास्तरनी अगदी उत्सुकतेने मला विचारलं. आता मात्र नाखुशीने खिशातले पेंडीचे तुकडे चुरा सगळा त्यांच्या टेबलावर ठेवला. हा, जात जागेवर बसा जाऊन. मास्तरनी 4-5 तुकडे तोंडात टाकले आणि चढायला लागले. बाकीचे तुकडे चुरा खिशात टाकला आणि आम्हाला एक गणित दिलं सोडवायला. आम्ही गणित लागलो सोडवायला. मास्तर एकदम तंद्रीत जाऊन बसले आणि तंद्रीतनं एकदम असे बाहेर जागे झाले आणि म्हणाले, काय झालं का इतिहास लिहून? इतिहास? आम्हाला तर त्यांनी गणित दिलं होतं सोडवायला. तेवढं ते पोरगं म्हणालं, अहो मास्तर गणित इतिहास नाही. कोण म्हणालं? इतिहास. इतिहास गणित कुठलं? बरं बाबा, इतिहास तर इतिहास. माझं बरंच झालं. अहो माझं डोकं ठणकत होतं आणि ते पाटीवर लिहिलेले आकडे मला वाचता येत नव्हते. खिशात हुंकत होतो आकड्यानं मी. आणि आता मात्र चांगले पेंगायला लागले ते मास्तर. डोळे मिटलेले, डुलक्या खायला लागले होते. मान आणि डोकं असं छातीला लागतंय, परत वर होतंय, परत छातीला लागतंय, परत वर. मी एकदम असे ते चपाकून असे जागे झाले आणि म्हणाले, शिवाजीना कसा मारला? कुणाला कुणाला कुणाला? सगळी पोरं ओरडायला लागली. कुणाला? कुणाला? कुणाला रे धायगुडे कोणाला मारला? माझं डोकं जड झालेलं, मला आधीच काही सुचत नव्हतं आणि ह्यांना काय उत्तर द्यायचं आता. मी विचार करायला लागलो. शहाजी? संभाजी? का जिजाबाई? जिजाबाई जिजाबाई मी ओरडलो. मास्तर म्हणाले, बरोबर, जिजाबाई जिजाबाईच. तेवढ्यात एक पोर म्हणाल, अहो मास्तर जिजाबाई नाही, अफजूल खान. नाही रे, जिजाबाई जिजाबाईलाच मारलं त्यांनी. पण आता मात्र मास्तर थोडे विचारात आलेले होते.
अफजल खान? असेल बाबा, अफजल खान असेल. अरे पण कसा मारला? एवढ्यात वर्गातलं ते वात्रट पोरग नेहमी तक्रार करतात असं तक्रार करून मास्तरला म्हणाल, अहो मास्तर बघा चिमटा काढतोय कसा मला. बरोबर चिमट्या आणि मारला. शिवाजींनी अफजल खानाला चिमट्या आणि मारला. कळलं का सगळ्यांना? स्वयंपाकघरात गेला, चिमटा आणला आणि अफजल खानाला बरोबर मध्ये दाबला, 2 तुकडे केले. त्यानंतर अफजल खानाने शिवाजीला कधी परत त्रास दिला नाही. समजलं का? त्यानंतर मात्र मी त्यांच्याकडे असा बघतच राहिलो. काय बोलतायत मास्तर, काय पेंगतायत. आणि मग डोकं माझं चढलं होतं तरी असं अंधुकसं मला जाणवत होतं की हे वर्गात जे काय चाललंय ना ते काय बरोबर चाललेलं नाहीये. काहीतरी चुकतंय. पण आता मात्र मास्तर हळूहळू असे अगदी खुशीत आल्यासारखे दिसायला लागले. मगाचा राग सगळा विरून गेला. काहीतरी गमतीदार आनंदाने त्यांचा चेहरा असा खुलून गेला. डोळे मिश्किल झाले, लुकलुकायला लागले, सर्कशीतल्या विदूषकासारखे. फक्त नाकावर लाल ठिपका नव्हता एवढंच. मी स्वतःशी काहीतरी पुटपुटू लागले, आम्हाला काही कळेना. आणि एकदम म्हणाले, उठा रे सगळ्यांनी. आम्ही उठून उभे राहिलो. आता मी एक गाणं म्हणणार आहे इतिहासातलं आणि तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. आम्ही माना हलवल्या आणि टाळ्या वाजवायला सज्ज झालो. मास्तर जाऊन टेबलावर बसले, मांडा ठोकला, एक हात असा कानाला लावला, दुसऱ्या हाताने मांडीवर ठेका धरला आणि मोठ्याने गाणं सुरू केलं. अगदी पोवाड्यात म्हणतात ना तसं. काठेवाडी घोड्यावरती पुढ्यात घ्या हो मला, काठेवाडी घोड्यावरती पुढ्यात घ्या हो मला. हे गाणं मी कुठल्या तरी सिनेमात ऐकलं होतं. नक्कीच नाव आठवत नाही, पण इतिहासाचं नव्हतं गाणं. आणि मग गाणं म्हणता म्हणता मास्तर म्हणाले, अरे लेखाच्या नुसते टाळ्या काय वाजवत उभे राहिल्यात, माझ्याबरोबर गाणं म्हणा. मी गाणं म्हणायला लागलो, टाळ्या वाजवायला लागलो. तशी सबंध शाळा गजबजून गेली. आणि मास्तर हीच एक ओळ पुन्हा 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 आळवून 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 गात बसले होते. काठेवाडी घोड्यावरती पुढ्यात घ्या हो मला. हे काय गमतीशीर गाणं एका ओळीचं, पुढे जातच नव्हतं. तेवढ्यात एक पोर म्हणाल, अहो मास्तर हे गाणं इतिहासातलं कुठे आहे? कोण म्हणतं इतिहासातलं नाही? इतिहासातलंच आहे. बरं मगाशी मी कोणाला मारला? अफजल खान, अफजल खान. मी यावेळेला बरोबर उत्तर दिलं. बरोबर अफजल खानानं हे गाणं म्हटलं. कोणाला? शिवाजी. अफजल खानानं शिवाजीला गाणं म्हटलेलं आमच्या इतिहासाच्या पुस्तकात कुठेही दिलेलं नव्हतं. पण काय असेल हो, मास्तर म्हणतात म्हणजे बरोबर असेल. ते कशाला खोटं बोलतील? आमचं गाणं चालू असताना आणि टाळ्या वाजत असताना हेडमास्तर खालनं वर आले, अगदी आवाज न करता, आणि म्हणाले, ओ कुलकर्णी मास्तर. त्यांच्या जवळ गेले, दंड धरला आणि म्हणाले, ओ कुलकर्णी मास्तर. मास्तर असे एक डोळा वर उघडा करून म्हणाले, हा. आणि त्यांनी हेडमास्तरांचं नाकच ओढलं जरा जोरात असं. हेडमास्तर किंचाळले आणि आता रागून म्हणाले, काय 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 चाललंय का हे? काय म्हणताय का तुम्ही? अहो तेच आपलं गाणं, काठेवाडी घोड्यावरती. अहो काय चाललंय काय काठेवाडी घोड्यावरती? काय चावटपणा आहे हा? अहो छान गाणं आहे होय. असं म्हणून त्यांनी हेडमास्तरांच्या गळ्यात असे हात टाकले आणि आपले कांदे त्यांच्या अंगावर सोडले आणि म्हणाले, तुम्हीच काठेवाडी घोडा आहात. छी, 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 छी. हे काय करताय तुम्ही? हेडमास्तर घाबरलेच एकदम. अहो तुम्हीच काठेवाडी घोडा आहात, पुढ्यात घेणार ना मला? छट काहीतरी काय. अहो असं काय करता, पुढ्यात घ्या ना हो मला, घेणार ना गडे. आणि असं म्हणून पुन्हा त्यांनी त्यांच्या गळ्यात हात टाकले.
आता मात्र हेडमास्तरनी त्यांना असा हिसका दिला की मास्तर टेबलावरनं गडबडा गडबडा लोळत धप्पकनक जमिनीवर पडले. हल्ले नाहीत, बोलले नाहीत. मास्तर मेले की काय? आणि त्यांच्या खिशातले पेंढीचे तुकडे आणि चुरा जमिनीवर पडला. हेडमास्तरनी गड्यानं बोलवून त्यांना आपल्या ऑफिसात नेलं आणि मी अगदी नम्रपणे त्यांना विचारलं, काय मास्तर मेले का हो? आता हेडमास्तरनी मला अशी एक थोबाडी दिली आणि सगळ्या वर्गाला म्हणाले, आता जा रे घरी मुलांनो, आज सुट्टी तुम्हाला. आम्ही दप्तर पाट्या उचलल्या, शाळेतनं बाहेर पडलो आणि रमत गमत घरी आलो. आईलाच काय काय मजा सांगायची होती शाळेतली. पोरं कशी उलटी बसली होती, मास्तर कसे उलटे टांगले होते तंगड्यावर करून. आज काय गमतीशीर गाणं शिकवलं काठेवाडी घोड्यावरती. मला गुंगी कशी आली, पेंग कशी आली, सगळं सांगायचं होतं आईला. पण घराजवळच्या गल्लीत आम्ही शिरलो तेव्हा तिथे माणसांचा एवढी मोठी गर्दी होती. मला कळेना काय प्रकार आहे. माणसांत वाट काढून मी घरात शिरलो तशी आई रडताना दिसली आणि आजूबाजूच्या गल्लीतल्या सगळ्या साळकाया माळकाया तिथे तिच्या भोवती बसून तिची समजूत काढत होत्या. अगं नको ग रडू, कशाला रडती ग तू, रडून काय होणार, आत्ता गेला आत्ता येईल बाहेर, खंबीर आहे तो, तू कशाला काळजी करते, रडू नको ग रडू नको, उगी उगी. कोण आत गेला कोण बाहेर येणार मला काही समजेच ना. इथे उभे राहिलेल्या काही माणसांना मी विचारलं. त्यातला एक जण आंबट्ट तोंड करून म्हणाला, अरे काय तुला माहिती नाही, तुझ्या बाळाला धरून नेला. कशा पायी? अरे गांजा ठेवला होता कडव्याच्या खोलीत, पेंढीत लपून. तुझा बाग बेकायदा गांजा विकत होता, आज आले धरला नेला त्याला. त्या माणसा शेजारी उभा राहिलेला एक लाल डोळ्याचा म्हातारा पण म्हणाला, बर बाबा होय, आले तुझ्या बाळाला नेला, घेतला नेला. पण मला याचं काहीच वाटलं नाही. आमचा बाग खंबीर होता, काही होणार नाही बाळा. अहो पण भीती याची वाटायला लागली की हेडमास्तरांना ती पेंड आवडली तर काय घ्या. नमस्कार. थँक्यू शशांक. मिराजदार सरांची ही माझ्या बापाची पेंड ही एक अतिशय सिग्नेचर स्टोरी ज्याला म्हणता येईल. त्याच्यावर इट वॉज वन ऑफ द व्हेरी फर्स्ट, नॉट एक्झॅक्टली द फर्स्ट, बट वन ऑफ हिज अर्ली रायटिंग्स दॅट काइंड ऑफ मेड हिम मोर फेमस. आणि त्यांनी त्याचे खूप प्रयोग पण केले होते. याच्यानंतरची जी आम्ही कथा सादर करतो आहे ती आम्ही निवडली कारण दॅट शोज द अदर साइड ऑफ मिराजदार, की फक्त कॉमेडी नाही तर काही सिरियस कंटेंट तेही याच बाजात गावाकडच्या ह्याच्यात, पण त्याच्यात सुद्धा त्यांची जी काही शैली दिसून येते. तो सादर करतोय दुसरी कथा, विरंगुळा. विरंगुळा. संध्याकाळ झाली आणि कोर्ट सुटलं तसे तात्या हळूहळू घरी आले. नुसतंच पुढं केलेलं दार त्यांनी ढकललं. आत पाऊल टाकल्यावर सवयीनं ते एकदम उजवीकडे वळले. त्याबरोबर जमिनीवरच्या सतरंजीच्या भोकात त्यांचा अंगठा अडकला आणि रोजच्या प्रमाणे आजही त्यांना ठेच लागेल. या हिसक्यानं सबंध सतरंजी गोळा झाली. खाली दडपलेला धुरळा एकदम उसळला, तात्यांच्या नाकात गेला. मग जरा ठसकतच ते कोपऱ्याजवळच्या टेबलापाशी गेले. लकालका मागे पुढे हलणारी खुर्ची त्यांनी बेतानं पुढे ओढली आणि तिच्यात बसून ते स्वस्थ पडून राहिले. घटकावरानं तात्यांनी आखडलेले पाय पुढे ताणले. पाठ खाली घसरून थोडासा विसावा घेण्याचा प्रयत्न केला.
पण कमरेला रग लागू लागली तसे ते पुन्हा ताठ झाले. दोन्ही हातांचे कोपरे त्यांनी टेबलावर टेकवले. त्यावर आपलं शिणलेलं मस्तक ठेवलं. डोळे मिटले. मग थकलेल्या शरीरानं ते कितीतरी वेळ तसेच पडून राहिले. आज स्वयंपाकघरात स्टोव्ह फरफरत होता. मधून मधून भांडी वाजत होती. कुणीतरी मूल रडत होतं. या सगळ्या आवाजातून बायकोचं खेकसणं स्वच्छ उमटत होतं. हे सर्व सूर रोजच्या ओळखीचे होते. न घरी परत आल्यावर न चुकता कानांवर पडणारे होते. तात्यांना त्यांची सवय झाली होती. इतकी की संध्याकाळचा विशिष्ट वेळेचाच तो स्वाभाविक आवाज आहे असं त्यांना मनोमन वाटत असे. हा आवाज ऐकू आला आणि त्यांची खात्री पटली. संध्याकाळचे 6-6:30 झाले आहेत. आपण आपल्या घरी परत आलो आहोत. आता 8 वाजेपर्यंत असंच पडून राहायचं. थोड्या वेळाने चहा घेऊन बायको येईल आणि काही कर्मकटकटी सांगेल. म्हणजे हे नाही, ते नाही, हे आणा, ते आणा. मग आपला 10-12 वर्षांचा पोरगा येईल, कशासाठी तरी पैसे मागेल. आपण त्याची खोटी खोटी समजूत काढू. यापेक्षा वेगळं ते काय घडायचं. एकदा डोळे उघडावेसे वाटले, पण तात्यांनी उघडले नाहीत. ते तसेच पडून राहिले. डोळे मिटले म्हणजेच बरं वाटतं. थकलेला देह कुरकुर करत नाही. डोक्याची भणभण कमी होते. थोडासा विसावा मिळतो. कसं शांत वाटतं. 5-10 मिनिटांनी टेबलावर पिचका आवाज झाला. तात्यांनी सवयीनं ओळखलं. चहा आला. तात्यांनी डोळे उघडले. हळूहळू वर पाहिलं. ओला हात पदराला पुशीत बायको उभी होती. तात्यांनी तिच्याकडे दृष्टी टाकल्यावर तिनं हसण्याचा प्रयत्न केला. दमून गेलेल्या सुरात सांगितलं, चहा ठेवलाय बरं का. हा हा हा. तात्या हळूहळू सरळ बसले. कुठेतरी उगीच पाहत राहिले. मग उजव्या हातानं टेबलावरचा सबंध कप चाचपला. त्यातल्या त्यात न बोलणारा भाग मुठीत धरून कप बशीत आडवा केला. बशीतल्या चहाचे सावकाश घुटके घेतले आणि थकलेल्या डोळ्यांनी ते नुसतेच बायकोकडे बघत राहिले. मग बशीभर चहा पोटात गेल्यावर जरा बरं वाटलं. अगदी खोल आवाजात त्यांनी प्रश्न विचारला, कोण रडतंय का? दोन्ही हात पाठीमागे जुळवून भिंतीला टेकवून बायको तशीच उभी राहिली होती. ती म्हणाली, प्रभ्या, का? त्याला लाडू पाहिजे. तात्यांनी पुढचा प्रश्न विचारला नाही. उत्तर माहीत असलेला प्रश्न कशाला विचारायचा. एक सुस्कारा सोडून त्यांनी जरा दम घेतला. राहिलेला चहा हळूहळू संपवला. बोटाची पेरं उगीच टेबलावर वाजवली. नारायण कुठं गेलाय? खेळतोय बाहेर. असेल इकडं तिकडं कुठंतरी. होय का? बायकोनं रिकामी कपबशी हातात घेतली. हे बघा, कोळसे संपलेत बरं का. उद्या अगदी नाहीत. निदान सकाळच्याला तरी आणायलाच हवेत. तात्यांनी निमूटपणे मान हलवली. बोलणं समजलं अशा अर्थानं. तोंडानं त्यांनी होय नाही काहीच सांगितलं नाही. बायको निघून गेली तरी ते तसेच मुकाट्यानं खुर्चीत बसून राहिले. टेबलावर बोटे वाजवण्याचा चाळा करत त्यांनी पुन्हा डोळे मिटले. चला, बायकोचा प्रवेश संपला. आता मुलगा. थोड्या वेळानं दार एकदम खडखडलं. धाड दिशी वाजलं. माहित होतं, पण तरीही तात्यांनी डोळे उघडले. 10-11 वर्षाचा नारायण पळत पळत टेबलाजवळ आला. टेबलाच्या कडेला दोन्ही कोपरं रोवून लोंबकळला. धापा टाकत म्हणाला, तात्या, तात्या, तात्या. पण त्याला अशी जोरात धाप लागली होती की त्याच्या तोंडून शब्दच फुटेना. तात्या त्रासिक सुरात म्हणाले, अरे हो हो हो, किती पळतोस? जरा सावकाश थोडं. धापा कमी झाल्यावर नारायणने विचारलं, तात्या, आमच्या शाळेची ना ट्रिप जायची आहे. हो का? छान छान. हा, आणि वर्गणी फक्त 3 रुपये. अरे वा. जाऊ मी? मास्तर म्हणाले, उद्या सकाळच्याला शाळेत घेऊन या पैसे. तात्यांनी नुसतीच मान डोलावली. होय नाही आणि नाही नाही. नारायण फुरंगटला. रुसल्यासारखा आवाज काढून म्हणाला, असं का हो तात्या? तुम्ही नेहमी असंच करता. देत नाही न काही नाही. बरं बरं, देऊ उद्या. हा, हो, देत नाही काही नाही. तुम्ही नुसतं म्हणता. मागच्या महिन्यात फीच दिली नाही अजून. नाही नाही, नक्की द्यायचे आता. उद्या नको हा. आत्ताच रात्री देऊन ठेवा. उद्या सकाळच्याला शाळा आहे ना. बरं बरं बरं, देऊ. हा, जा पळ. तात्यांनी समजूत घातली तसं ते पोरग पुन्हा पळालं. फाटकी चड्डी सावरत खेळायला गेलं.
त्याच्याकडे बघत तात्या उदास होऊन बसून राहिले. न बोलता, न हलता खुर्चीतच बसून राहिले. त्यांचे डोळे पुन्हा जड झाले. डोकं भणभणू लागलं. सबंध दिवसभर लिहून लिहून शिणलेली बोटं शिवशिवू लागली. अंग जड जड झालं. कधी काळी या खुर्चीतून आपल्याला उठता येईल असं त्यांना वाटेच ना. चांगला अंधार पडला. बाहेर दिवे लागले. घरात कंदील लागला. कोनाड्यातली मिणमिणती चिमणी पेटली. रस्त्यावरून येणारे लोकांचं हसणं खिदळणं कानावर एकसारखं पडू लागलं. घरात पोरांची रडारड सुरू झाली तरी तात्या खुर्चीत बसूनच होते. त्यांचे डोळे अजून दुखतच होते. डोकं भणभणत होतं. मावची बाहेरून अनोळखी सुरात हाक ऐकू आली. तात्या, आहो तात्या. तात्या. तात्याने डोळे उघडले. इकडं तिकडं पाहिलं. कोण आहे? मी देशपांडे. तात्या कुलकर्णी आहेत का घरात? असं विचारत देशपांडे आतच आले. दारापाशीच उभे राहिले. तात्यांनी त्यांना ओळखलं. हे देशपांडे नाही का, मामलेदार कचेरीतले? तशी आपली बेताबाताचीच ओळख आहे, पण रस्त्यात भेटले तर नमस्कार करण्यापुरती. घरी येणे की नाही. आज या गृहस्थाचं आपल्याकडे काय काम निघालं बरं? या या. काही विशेष? विशेष म्हणजे असं म्हणतात. देशपांडे जरा थांबले. मग थोड्या वेळानं हलक्या आवाजात म्हणाले, आमचे फडणीस भाऊसाहेब. बर बर. त्यांचे वडील गेले. तात्या भाऊसाहेबांना दुरून ओळखत होते, पण तरी पण ते एकदम ताठ होऊन खुर्चीत बसले. मोठ्यांदा म्हणाले, असं केव्हा? झालाच तास दीड तास. कशानं हो? देशपांड्यांनी चालायचंच अशा अर्थानं हात उडवले. म्हातारपण, दुसरं काय. मग बरोबर आहे. गृहस्थ इथं नवीन आहे. ओळखी पाळखी नाही, काही नाही. माणसं मिळणं जरा. का बुवा? म्हणजे कचेरीतली? नाही, तशी माणसं आहेत, पण माहितगार नाही कोणी. तुमचे जोशी वकील साहेब म्हणाले तात्यांना बोलवा, म्हणजे काळजी नाही. तात्या एकदम उठून उभेच राहिले. त्यांचे डोळे चमकले. अंगात एकाएकी कुठून तरी जोम आल्यासारखं त्यांना वाटलं. मगाशी खोलवर गेलेला आवाज शेंदून काढल्यासारखा वर आला. गडबडीने ते म्हणाले, हो हो, चला ना. अशा कामाला कधी नाही नसतं आपलं. काळजी करायचं कारण नाही. बरं झालं. मग येताय तुम्ही? तुम्ही वा पुढं. मागोमाग आलोच म्हणून समजा. पुढचं बघतो मी. ठीक आहे. देशपांडे निघून गेले आणि तात्यांची लगबग सुरू झाली. भराभरा आत जाऊन त्यांनी हातपाय धुतले, तोंड धुतलं. स्वतःच हाताने ताटपाट करून त्यांनी बायकोला भराभरा वाढायला सांगितलं. हे तुमचं नेहमीच आहे असं बडबडत बायकोने ताट वाढलं. तिकडे दुर्लक्ष करून त्यांनी मन लावून जेवण केलं. मोठ्या उत्साहाने देशपांड्यांनी सांगितलेला निरोप त्यांनी पुन्हा पुन्हा बायकोला सांगितला. आपल्याला जाणं कसं भाग आहे याचं वर्णन केलं. अगं, प्रसंग आहे आणि जातो आपण म्हणून बोलवतात. नाही जायचं म्हणलं तर कोण खाणार आहे का आपल्याला? असं काहीतरी बोलत त्यांनी जेवण उरकलं. बाहेर येऊन सदरा घातला. उपरण्याची घडी करून खांद्यावर टाकली. पायात चपला घातल्या. सुपारीचं एक खांड तोंडात टाकलं आणि मग दार ओढून घेत त्यांनी ओरडून सांगितलं, 12 12:30 होतील परत यायला. पाणी तापवून ठेवरा बरं का. तात्या त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा येणारी बहुतेक मंडळी जमा झालेली होती. कोणी बाहेरच्या रस्त्यावर उभं होतं, कोणी आत अंगणात बैठक मारली होती. हळू आवाजात कुजबूज चालली होती. कचेरीतली कारकून मंडळी एका ठिकाणी गोळावून उभी होती, तर गावातली इतर 4 प्रतिष्ठित दुसरीकडे थांबले होते. आतून रडण्याचा दबलेला आवाज ऐकू येत होता. मध्येच एकदम कल्लोळ उठे. हळूहळू शांत होत पुन्हा हुंदके ऐकू येत. बाकी सगळं सामसूम वाटत होतं. रस्त्याच्या दिव्याचा अंधूक उजेड अंगणात पडला होता, पण वातावरण मोठं विचित्र वाटत होतं. सदरा धोतर घालून रावसाहेब स्वतः समाचाराला आले होते. जोशी वकील त्यांच्याशी बोलत उभे होते. आणखी 1-2 वकील, गावातले 1-2 प्रतिष्ठित त्यांच्या भोवती कोंडाळे करून थांबले होते.
यावेळी तात्या कारकून मंडळीत उभे राहिलेच नाहीत, थेट या मंडळींना सामोरे गेले. त्यांना बघितल्यावर जोशी मोठ्यांदा म्हणाले. हे पा, तात्या आलेच. रावसाहेब त्यांच्याकडे कुतूहलाने बघू लागले. हेच का तुम्ही म्हणत होतात ते? हा, हेच तात्या कुलकर्णी. मी म्हणलं नाही का, तात्या माणूस आल्याशिवाय राहायचा नाही. तात्यांच्या तोंडावर टवटवी आली. त्यांचा चेहरा खुलला. मामलेदारांकडे तोंड करून निसंकोचपणे ते म्हणाले, माझं आपलं तत्व आहे रावसाहेब, अशा वेळेला कधी नाही म्हणायचं नाही. चांगली गोष्ट आहे, अशा अर्थाने रावसाहेबांनी मान हलवली. असं पाहिजेच हो. नाही, ब्राह्मणांचं हेच मोठं वाईट असतं. माणसं सुद्धा धड मिळत नाही. तात्या सलगीच्या सुरात म्हणाले, आणि माहितगार नसतं हो कुणी एखाद्या वेळी. फार वाईट. तात्या म्हणजे दर्दी हो यातले. हा, अजिबात चूक व्हायची नाही, कधी काही विसरायचं नाही. तात्या, हा तुम्ही आलात, आमची काळजी मिटली. आता आम्ही बिनघोरच झालो. अशी इकडची तिकडची बोलणी झाली. तात्यांचं महत्व भोवतालच्या मंडळीत चांगलंच ठसलं. मग तात्यांनी आतून एक फेरी मारली. हळूहळू सगळी सूत्र ताब्यात घेतली. जोशी वकिलांना बाजूला बोलावून घेऊन हळूच विचारलं, बरं याची व्यवस्था काय, म्हणजे पुढच्या उद्योगाला लागायला बरं? बोटाने पैशाची खूण करत तात्यांनी विचारलं. किती हवेत? जोशांनी अगदी नम्रतेने विचारलं. 40-50 पुरेत. हा, तेवढे आणलेत मी. हे घ्या. माझ्या जवळ काय करायचे? कुणाकुणाला द्यावे लागतील तसतसे द्या म्हणजे झालं. हा हा, ठीक आहे ठीक आहे. काय तुम्ही म्हणाल तसं. मग बोलवा मंडळी, एकेकाला कामं सांगून टाकतो. हा. जोशांनी, रावसाहेबांनी फळीवर बसलेल्या इकडे तिकडे उभ्या राहिलेल्या माणसांना हाका मारल्या, बोलावून घेतलं. तात्या काय काय सांगतील ते बिनबोभाट करायला सांगितलं. मग सगळेजण त्यांच्याभोवती गोळा झाले. तेव्हा एकेकाला कामं सांगता सांगता तात्यांची तारांबळ उडाली. एक दोघा कारकुनांच्या हातात त्यांनी काही पैसे ठेवले आणि सामान आणायला त्यांची नेमणूक केली. हे सामान कुठं मिळतं, काय काय आणायचं, याची त्यांना तपशीलवार कल्पना दिली. सुतळ्या नीट ताणून पक्के आहेत की नाहीत याची खात्री करून घेण्याविषयी बजावलं. सगळं सामान अर्ध्या पाऊण तासाच्या आत इथं हजर करण्याची ताकीद दिली. मग आणखी एका प्रतिष्ठिताला हाक मारली. त्याच्या हातात राहिलेले काही पैसे दिले. तुम्ही पुढे व्हायचा वकील साहेब. छकडा करायचा. वाटेतच अड्डा आहे लाकडाचा. त्याला म्हणावं 5-7 मण टाक छकड्यात आणि ते टाकून थेट निघायचं. काय? वकील साहेब मान हलवून म्हणाले, हा बरंय बरंय. आम्ही इकडून पोचायच्या आत लाकडं पडली पाहिजेत ना तिथं. हा, हो हो. वकील साहेब वळले, 4 पावलं गेले. तेवढ्यात तात्यांनी त्यांना पुन्हा माघारी बोलवलं. आणि हे बघा, हे बघा, हा हा. लाकडं वाळलेली बिळलेली बघून नीट घ्या. हा, हो काय हो. आहे, ओलं सरपण जर का लागलं तर सकाळपर्यंत सुटका नाही म्हणून समजा. हा. मग तात्यांनी आणखी भराभर माणसं पिटाळली. एकाला म्युनिसिपालिटीत पास काढायला पाठवलं आणि येताना भटजी बुवांना निरोप सांगायची आठवण दिली. दुसऱ्याला बत्त्यांच्या दुकानात धाडलं. सगळ्यांना अगदी तपशीलवार सूचना दिल्या. घरच्या माणसांची रात्री जेवायची व्यवस्था कुणी शेजाऱ्या पाजाऱ्यांनी केलीये की नाही याचीही त्यांनी खात्री करून घेतली. बरं, हे सगळं करत असताना तात्यांचा आवाज इतका हुकमी आणि भारदस्त होता की त्याबाबत शंका घेणं कुणालाही रास्त वाटलं नाही. सगळ्यांनी भराभरा त्यांच्या आज्ञा मानल्या. कुणीही उलट प्रश्न केला नाही. असं का, तसं कशासाठी, असले प्रश्न विचारले नाहीत. सगळ्या कामांची योग्य व्यवस्था लागल्यावर तात्यांची धांदल संपली. राहिलेल्या लोकांशी गप्पा मारत ते एका जागी बसून राहिले. तिथूनच सूचना देऊ लागले. आश्चर्याने कुणीतरी म्हणालं, तात्या, नाही अगदी बारीक सारीक गोष्ट सुद्धा निसटत नाही बुवा नजरेतून तुमच्या. कमाल आहे. जोशी वकील म्हणाले, मग सांगितलं काय मगाशी तुम्हाला, तात्या म्हणजे तात्या, काळजी करायचं कारणच नाही. हा. एक्सपर्ट अगदी. तात्यांचा चेहरा, तजेलदार चेहरा आणखीच खुलला. चेहऱ्यावर हसू आणून त्यांनी चालायचंच असे हातवारे केले. अहो, हे बघावंच लागतं हो कुणीतरी. आणि पहिल्यांदाच पाहिलं ना व्यवस्थिशीर नीट, म्हणजे मग आपलंच काम होतं नाही का? नाहीतर मग विनाकारण कटकट होऊन बसते मागणं. हे सुद्धा शास्त्रच आहे म्हणा की. शास्त्र म्हणजे प्रश्नच नाही. तात्यांनी मान डोलावली. हो, मागे एकदा अशीच गंमत झाली हो. हा. हे कुणाची तरी म्हातारी मेली.
मी जरा उशीर आलो तवर सगळ्यांनी बांधून बिंदून उचललेली. उचली नात का म्हणा, पण अडाण्यांचा हो बाजार सगळा. हा. अर्ध्या वाटेत सुतळ्या सगळ्या लागल्या ना तुटायला, तटातट तटातट. लागलं म्हातारीचं मुंडकं हलायला, डग 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 डग. तशा आमचा आमचा रामभाऊ मला म्हणतो कसा, हा. तात्या म्हातारी मान हलवती, नग 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 मला म्हणती. मी म्हटलं, अरे आता नग नग म्हणून कसं चालतंय, आता पळवा, गाडी जोरात पळवा. असं. ते सांगायची गंमत अशी की मसण वाटेपर्यंत पळत गेलो हो अक्षरशः. स्मशानात येऊन पोचलो तेव्हा कुठे जीवात जीव आला. तात्यांनी सांगितलेली ही हकीकत ऐकून सगळ्यांनाच मजा वाटली. त्या प्रसंगाला शोभेल इतपत बेताने सगळे हसले. रावसाहेबांच्याही चेहऱ्यावर घडी पडली. कुणीतरी खुश होऊन नादात विडी काढली, तात्यांना दिली. तिचा धूर काढत तात्यांनी आणखी काही काही गोष्टी सांगितल्या. लोकही आदराने कुतूहलाने ते ऐकत राहिले. एकदा तर फार गंमत झाली बरं का. हं. हा, असंच आम्ही मर्तिकाचं सामान घेऊन परत येत होतो. हा, दोघं तिघं होतो हा चांगले. हा. कंटाळा आला म्हणून मग चहा प्यायला सहज हॉटेलात शिरलो आणि सामान हा. ठेवलं रस्त्याकडेला बाहेर. आणि मग ज्या गप्पा रंगल्या आमच्यात, अर्धा पाऊण तास गेला. हा. आणि थोड्या वेळानं बघतो तो 150 माणूस रस्त्यावर उभं. हा हा? हा, हॉटेलात या कोण मेलंय ते बघायला. हा. पुन्हा जरा खसखस पिकली. मग आणखी इकडच्या तिकडच्या गप्पा बऱ्याच झाल्या. एकदा प्रेत यात्रेच्या वेळी धो पाऊस कसा पडला आणि खांदेकरी मंडळी चिखलातून रपारप कशी घसरत होती. किंवा एकदा पैलवान गडी मेला तेव्हा त्याला नेला 8 माणसं कशी लागली. अशा नाना गोष्टी सांगितल्या. 1 तास अर्धा तास तात्यांनी सगळ्यांना अगदी गुंग होऊन टाकले. वेळ कसा गेला हे कोणाला कळलंच नाही. तेवढ्यात बत्त्या घेऊन माणूस परत आला, सामान आलं. मग तात्यांची धांदल सुरू झाली. एखाद्या कारागिराप्रमाणे ते आपल्या कामात रंगून गेले. जवळपासच्या मंडळींना सूचना देत, त्यांच्याकडून कामं करून घेत त्यांनी सगळी तयारी झटपट पूर्ण केली. सगळं काम पक्क आहे याची खात्री करून घेतली. मग पुढचा विधी यथासांग पार पडला. दोघा तिघांना हाताशी धरून तात्यांनी आतून शव आणलं, तिरडी बांधली. हळूहळू शांत होत असलेलं वातावरण घटकाभर पुन्हा उसळलं. आतून रडण्याचा कल्लोळ उठला. बायका, पुरुष, मुलं सगळ्यांचाच संमिश्र आक्रोश एकाएकी सुरू झाला. सगळीकडे अंगणात गर्दी झाली. कोलाहल माजला. रडारड, हुंदके, गहिवर. बघणाऱ्या माणसांच्या काळजाचं पाणी पाणी झालं. तात्यांनी कुणाकडेच लक्ष दिलं नाही. आपलं काम पुरं केलं. अखेर सगळं संपलं. आता निघायचं म्हटल्यावर तात्या हळूहळू चालत गेले. उदास होऊन खचून बाजूला उभ्या राहिलेल्या फडणीस भाऊसाहेबांकडे गेले. त्यांच्या खांद्यावर त्यांनी सहानुभूतीने हात ठेवला. संथपणे थोपटल्यासारखं केलं. आता तुम्ही पुढं व्हायचं. हा, पुन्हा मागं वळून पाहायचं नाही. चला. कुणीतरी फडणीसांना धरलं. मान खाली घालून ते हळूहळू पुढे निघाले. तात्यांनी मग सगळ्यांना बोलावलं. हा, चला उचला. स्मशानात येऊन पोचेपर्यंत श्रीराम. स्मशानात येऊन पोचेपर्यंत 11 वाजून गेले होते. दाट काळोख पसरला होता. बत्तीच्या उजेडानं तेवढ्यापुरतं लख्ख उजेड पडत होता, पण बाकी सगळीकडे अंधारच होता. नाही म्हणायला थोड्या अंतरावर एक चिता जळत होती. वारं अंगाला झोंबत होतं. चितेची हाय लागून अंग उबदार होत होतं आणि जरा बरं वाटत होतं. सगळीकडे सुन्न शांतता दाटली होती. लांब पलीकडून वाहणारा नदीचा प्रवाह जागच्या जागी थांबल्यासारखा दिसत होता. कुठेतरी एखादं कुत्र रडत होतं. त्याचा आवाज मध्येच अस्पष्ट ऐकू येत होता. वातावरण भेसूर वाटत होतं. एका लहानशा टेकाडावर सगळी मंडळी मुकाट्यानं बसून राहील. अशा ठिकाणी मनावर जे विचित्र दडपण येतं ते त्यांच्या मनावर आलं. आपण निस्सत्व, निरर्थक आहोत असं त्यांना उगीचच वाटू लागलं. शरीर लुळं झालं. पलीकडच्या बाजूला सरपणाचा ढीग पडला होता. तात्यांनी झपाझप जाऊन लाकडं उचकटली. वंडीव फोडीव लाकडं तपासून ओलं वाळलं पाहिलं. मोठा समाधानाचा सुस्कारा सोडला. मग उत्तर दक्षिण दिशा बघून चितेची जागा निश्चित केली. 4 लाकडं मांडून दोघा चौघांना हाक मारली. चला लवकर चला.
पाय मोडून चालायचं नाही, चटचट आटोपलं पाहिजे. त्या बरोबर 4-2 जण उठले आणि भराभरा काम सुरू झालं. वंडीव लाकडाचे ठोकळे खाली घालून तात्यांनी तळ पक्का केला. मग त्यावर फोडीव सरपण रचलं. पहिले विधी पूर्ण झाल्यावर मृतदेह उचलून त्या अखेरच्या शय्येवर ठेवला. वर गोवऱ्यांचा थर बसवला आणि सगळी चिता अशा प्रकारे पूर्ण रचून तयार झाली. शेवटी तोंड झाकून टाकल्यावर तात्या हुश्य करून बाजूला 2 पायांवर बसले. शेजारी बसून राहिलेल्या देशपांड्यांना म्हणाले, मगाशी पान सुपारी आणि विड्यांचं बंडल आणायला सांगितलं होतं. आणलंय ना का विसरला? देशपांड्यांनी दोन्ही खिसे चाचपले. आणलंय ना, काढू का बाहेर? इतक्यात नको. एकदा अग्नी दिला म्हणजे मोकळे झालो. मागावून. हळूहळू सगळे विधी संपले. रॉकेलची बाटली घेऊन जोशी वकील उभे होते. त्यांना तात्यांनी खूण केली. हुकमी आवाजात फरमावलं, वकील साहेब, सगळ्या बाजूंनी टाकायचं. आणि थोडं शिल्लक राहू द्या, लागतं एखाद्या वेळी. मान डोलावून जोशी रॉकेल ओतू लागले. तेवढ्यात तात्या ओरडले, हा, वर नाही, खालच्या बाजूला. खालचं पेटलं पाहिजे आधी. रावसाहेब मुकाट्याने बाजूला बसले होते. मध्यरात्र व्हायला आल्यामुळे त्यांचे डोळे जड झाले होते. या विचित्र वातावरणातून केव्हा एकदा बाहेर पडतो असं त्यांना झालं होतं. ते म्हणाले, तात्या तुम्हीच घ्या हातात काम, तुमच्याशिवाय खरं नाही ते. तात्या उठलेच होते. त्यांनी मग सफाईने कामं आटोपली. हा हा म्हणता चिता पेटली. जाळ भराभर वर चढला. फडणीसांनी गाडग्यातलं पाणी सांडत उघड्या अंगाने 3 प्रदक्षिणा घालीपर्यंत चिता चांगलीच धडधडू लागली. तांबडा पिवळा उजेड पडला. वाऱ्याने ज्वाळा इकडे तिकडे फाकू लागल्या तशी जवळपास बसलेल्यांना हाय लागू लागली. एक एक मागे सरकले. सगळ्यांच्याच तोंडावर तांबडा शेंदरी उजेड पडला. या उजेडात चेहरे विचित्र वाटू लागले. हळूहळू गोऱ्या रसरसल्या. चांगला आहार पडला. तो खाली जाऊ लागला. लाकडं इकडे तिकडे थोडी ढासळू लागली. खिडक्या एकसारख्या उडत राहिल्या. बारीक सारीक आवाज निघू लागले. ते सगळे बघत मंडळी उभीच बसून राहिली. तात्यांनी मग पान तंबाखू इकडं तिकडं सरकवलं. विडीचं बंडल फिरवलं. ज्याला जे पाहिजे होतं ते त्यानं घेतलं. तात्यांनी मग एक फर्मास बिडी शिलगावली. एखाद्या करत्या माणसाच्या ऐटीत धूर सोडत ते कुणाकुणाशी बोलू लागले. तेवढ्यात ठिणग्या उडाल्या. कसला तरी आवाज झाला. 1-2 लाकडं ढासळून बाजूला पडली. कोणीतरी स्वतःशी बोलल्याप्रमाणे म्हणालं, नीट रचली नाही का काय म्हणावं? हा, अशी सारखी पडायला लागली तर पंचायत आहे. काम आटपून स्वस्त चित्तानं भटजी बुवा पान सगळीत बाजूला बसले होते. ते मान हलवून खात्रीच्या स्वरात म्हणाले, तात्यांचं काम आहे. हा, चिरेबंद. 1 लाकूड इकडचं तिकडं व्हायचं नाही. हा. हे ऐकल्यावर अभावितपणे तात्यांकडे सगळ्यांनी बघितलं. तात्याही खुलले. त्यांच्या चेहऱ्यावर वडीलपणाची तकाकी आली. चालायचंच. जरा वाऱ्यानं होतं पहिल्यांदा थोडं, पण काही व्हायचं नाही. काळजी नको. रावसाहेब जिज्ञासेनं म्हणाले, पण होत असेल नाही हो कधी कधी असं? होतं ना. हा. अडाणी माणसं असतात ना हो एक एक. मग होतं. हा. अहो, मागच्याच वर्षाची गोष्ट सांगतो. ह्याचा हा मेला कोण? हा, तर आम्ही घेऊन आलो. त्याआधी एक चिता जळतच होती. सगळा गोंधळ हो, नुसता गोंधळ. लाकडं एका बाजूला, मुर्दा एका बाजूला, हात तुमची. बोलण्यातून बोलणं निघालं. तात्यांनी मग आणखी काही काही खास गोष्टी ऐकवल्या. हो, एकदा तर अशी गंमत महाराज, हा. तुम्हाला सांगतो. एक म्हातारी आणली बरं का आम्ही. बरं. वाळूत कोळ झालेली, नुसती हाडं. चिता पेटली दडादडा. आणि आम्ही असे हे बाजूला गप्पा मारत बसलो होतो. आणि डोक्याखालची लाकडं जी निसटली एकदम टाटाटाटाटाट, अशी मुंडकं एकदम गप्पन खाली आणि 2 तंगड्यावर. असा एकदम अटेन्शन मार्च. हो, घाबरून गेलेलं एक एक. असले एक एक प्रकार. सगळ्यांनाच फार हसू आलं. रावसाहेबांनाही हसू आलं. इतका वेळ विषण्णपणे एकटेच बाजूला बसलेल्या फडणीसांच्या तोंडावरही क्षीण हास्य चमकून गेलं. भेसूर वातावरणामुळे बंद पडलेलं मनाचं चलनवलन पुन्हा सुरू झालं. हळूहळू सगळ्यांनाच मोकळं मोकळं वाटू लागलं.
तात्यांनी मग आणखीन कुठल्या कुठल्या गोष्टी काढल्या. सगळ्यांची घटकाभर करमणूक केली. गुंग होऊन मंडळी ऐकत राहिली. त्या नादात बराच वेळ गेला. शेवटी कुणीतरी म्हणालं, काय तात्या, उठायचं का? जरा सबूर, अशा अर्थानं तात्यांनी मान हलवली. हाताची पाची बोटं जुळवून दाखवली. झालंच, आणखी 5-10 मिनिटं. 5-10 मिनिटं अगदी स्तब्ध गेली. तेवढ्यात एकाएकी ठिणग्यांचं मोहोळ उडालं. फाड दिशी मोठा आवाज झाला. त्याबरोबर तात्या उठलेच. चला मंडळी, आता निघायला हरकत नाही. जणू परवानगी मिळाली असे सगळे भराभर उठले. एका मागोमाग एक उठून उभे राहिले. तात्यांनी लांब उभ्या राहिलेल्या राखणदाराला हाक मारली. 4 आठाणे दिले. लक्ष ठेवण्याविषयी बजावलं. तेवढ्यात एक एक जण निघाले सुद्धा. दोन्ही हातांनी छाती झाकून गार वारं अंगावर घेत चालू लागले. मसणवाट संपली. रस्ता मागे पडला. गाव लागलं तसे निरनिराळे रस्ते फुटले. 1-2 शब्दात तुटक निरोप घेऊन एकेकानं आपापली वाट धरली. रावसाहेबांसाठी टांगा आला होता, ते टांग्यात बसले. फडणीसांची उपचाराचे 4 शब्द बोलले. तात्यांना सहज हाक मारली. जातो म्हणून सांगितलं आणि ते गेले. तात्या आणि देशपांडे दोघांचीही घरं एकाच दिशेला होती. मोकळ्या पडलेल्या रस्त्यानं दोघंही सावकाश पावलं टाकीत निघाले. थोडा वेळ गप्प चालत राहिले. मग मनगटावरच्या घड्याळाकडे बघत देशपांड्यांनी मोठी जांभई दिली. 1 वाजला की. तात्यांनी आभाळाकडे पाहिलं. चांदण्या बघितल्या. वाजला काय? तेवढा वाजायचाच म्हणा. तात्या, नाही बाकी तुमची कमाल. कसली बुवा? हे सगळं व्यवस्थित काम, अगदी बारीक सारीक. तात्यांचा आवाज उत्तेजित झाला. त्यांनी एक हात अधांतरी हवेत उडवला. चालायचं सो, काय एवढं विशेष त्यात? वा, असं कसं? नाही, तुम्ही होता म्हणून आज झालं सगळं झटपट, नाहीतर उजाडलंच असतं. आहे आपलं, चला. काम कामाचं गुरु आहे, काय नाही काय. असं काही बोलणं झालं. दुसरा रस्ता फुटला तसे देशपांडे थांबले. तात्यांचा निरोप घेऊन आपल्या वाटेनं घराकडे गेले. मग तात्याही निघाले. कसल्या तरी धुंदीत झपाझप निघाले. आयटीत ठेका धरल्याप्रमाणे त्यांनी पावलं टाकली. तोंडानं शीळ वाजवली. त्या नादात कशी वाट सरली हे कळलंच नाही. तात्या घरी पोचले तेव्हा 1 वाजून गेला होता. सगळीकडे शांत होतं. बाहेर अंधार होता. घरात केव्हाच निजानीज झाली होती. चिमणीच्या अंधुक उजेडात एकटी बायको वाट बघत जागी राहिली होती. तीही डुलक्यास घेत होती. दार वाजलं तशी ती जांभई देत उठली. दार उघडलं. तात्या गुणगुणत आत आले. दार ओढून घेऊन त्यांनी कडी लावली. जमिनीवरच्या सतरंजीला ते ठेचकाळले. सतरंजी पुन्हा गोळा झाली. पण तिकडे लक्ष न देता त्यांनी टेबलाजवळची खुर्ची थोडी सरकवली. हुश करून खुर्चीत मांडी ठोकली. बायकोकडे चमकत्या डोळ्यांनी पाहिलं. जांभया आवरत बायको अंथरुणावरच बसली होती. ती म्हणाली, त्या मनानं लवकर आलात. तात्यांनी खुशीनं मान हलवली. खुर्चीच्या हातावर उजव्या हाताने ठेका धरला. आटोपलं खरं लवकर. नाही, मी असलो ना म्हणजे वेळ नाही लावू देत अजिबात. उरकायचं चटचट चटचट. मग त्यांनी बायकोला सगळ्या गोष्टींचं इत्यंभूत वर्णन ऐकवलं. हातवारे करत उत्साहाने सांगितलं. जागरणाने डोळ्यांच्या कडेला साचलेलं पाणी पुशीत पुशीत बायकोने ते सराईतपणे ऐकून घेतलं. थोड्या वेळाने तात्यांना आठवण झाली. बरं, पाणी तापून ठेवलंस ना? हा, आंघोळ करूनच झोपतो. बायको काही बोललीच नाही. पलीकडे अंथरुणावर पोरं झोपली होती. त्यांच्याकडे बघत ती उगीच बसून राहिली. तात्यांनी पुन्हा विचारलं तेव्हा तिनं नाराजीनं मान हलवली. त्रासिक सुरात म्हणली, कशी तापवणार पाणी मी? म्हणजे काय? संध्याकाळीच नाही का सांगितलं कोळसे संपलेत म्हणून? स्टोव्ह मधलं तेल सुद्धा खलास झालंय. करा आता गार पाण्यानंच. तात्या एकदम गप्प झाले. त्यांचा चेहरा एकाएकी कसनुसा झाला. हाताचा ठेका चुकला. काहीतरी हरवलंय, गमावलंय असं त्यांना एकसारखं वाटू लागलं. पण काय ते त्यांना कळेना. थोडा वेळ शांत गेला. लोळागोळा होऊन नारायण पलीकडे झोपला होता. त्याच्या पाठीवरून यांत्रिकपणे हात फिरवीत
बायको शून्य दृष्टीने बसून राहिली. नंतर हळू सुरात म्हणाली, पोरग किती वेळ वाट बघत बसलं होतं तुमची. होय का? अहो, तुम्ही पैसे देतो म्हणाला होतात ना रात्री, तेच धरून बसला होता. मग मग काय सकाळी शाळा, सारखा नाच चालला होता. तात्या आले की मी पैसे घेणार, तात्या आले की मी पैसे घेणार. कंटाळलं पण झोपे ना. शेवटी मी भरले रागे, दिला सपाटा ठेवून दिला. रडलं आणि तसंच शेवटी झोपलं झालं. ऐकता ऐकता तात्यांची नजर झोपलेल्या नारायणाकडे वळली. त्याचं तोंड अजून केविलवाणं दिसत होतं. पाण्याने भिजून भिजून गाल मळले होते आणि लोळागोळा होऊन तो झोपला होता. ते बघितलं आणि तात्यांच्या पायातलं बळच गेलं. त्यांचं सगळं अंग एकाएकी शिणलं. डोकं पुन्हा बणबणू लागलं. डोळे पुन्हा निस्तेज झाले, जड झाले. मग त्यांनी नेहमीप्रमाणे दोन्ही हात टेबलावर पसरवले. लेलं डोकं खाली टेकवलं, डोळे मिटून घेतले आणि मग एखाद्या जीव गेलेल्या माणसाप्रमाणे ते कितीतरी वेळ तसेच पडून राहिले. विरंगुळा. धन्यवाद. आता यानंतरची तिसरी शेवटची कथा आपण सादर करत आहोत. नाट्य रूपांतर केलेलं आहे आपण. सादर करत आहोत कथा नदीकाठचा प्रकार. एक मिनिट हा, थोडासा टेक्निकल इश्यू आहे, तो सॉल्व्ह करतोय. एकच मिनिट द्या मला. ओके, सॉरी, सुरू करतोय. नदीकाठचा प्रकार. ऐन दुपारच्या वेळी नदीच्या डोहातलं पाणी चांगलंच गरम होईल. उन्हाळ्यात तर फार होईल. त्यामुळं दुपारी डोंबायला तिथे फार मजा येत असे. घटकाभर पाण्यात पोहावं, अंगाला गारठा वाटू लागलाच तर उघड्या खडकावर ऊन खात बसावं. अंगाचा मळ दगडानं काढावा, गरम वाळूत लोळण घ्यावी आणि पुन्हा पाण्यात पडावं. गावातल्या पोराटोरांचा हा कार्यक्रम वडील मंडळींचा डोळा चुकवून रोज चाले. आजही 8-10 पोरं पाण्यात धुमाकूळ घालत होती. कोणी दमगीर होऊन खडकावर बसलं होतं, कोणी आडवे हात मारत पाणी सपासप कापीत होतं, कोणाचा मांडी घालून तरंगत पडण्याचा उद्योग चालला होता.
शिवाशिवी, मारामारी, पाणी उडवणं, आरडाओरडा यांनी नदीचा काठ अगदी गजबजून गेला होता. लांब वर कुणी परीट कपडे वाळवत बसला होता. काठच्या दगडावर एखादी बाई धुणं चुटकीत होती. बाकी मोठं माणूस जवळपास कुणीही नव्हतं. चौगुल्याचा शिवा खडकावर बसून ऊन घेत होता. लंगोट लावून उगीच बसला होता. हातानं चापट्या मारून अंगावर बसणारी माशी वरच्यावर उडवत होता. मग एकाएकी त्याचं लक्ष पलीकडच्या काठाला असलेल्या खडकाकडे गेलं. खडक अर्धवट पाण्यात बुडालेला होता. त्याला लागून नारळासारखं काहीतरी वर तरंगत होतं. मधून मधून शेवाळासारखं काहीतरी तिकडे दिसे आणि पुन्हा पाण्याखाली जाई. नामजा, ऐ नामजा, अरे लका त्यो बघ नारळाला वाट. अन त्यानं पाण्यात सुळकांडी मारली. हात मारत झपाझपा तो निम्म्या पाण्यात गेला देखील. नामजाला नीट काही दिसलं नाही, कारण त्याच्या तोंडावरून पाणी अजून ओघळतच होतं. पण शिवा सुटला म्हटल्याबरोबर तोही सुटला आणि मग त्याच्या नादानं 4-2 इतर पोरंही पाठीमागे आली. पण शिवा एव्हाना खडकाजवळ पोचलाही होता. लांबनं दिसणारा तो गोल गुळगुळीत मोठ्या आकाराचा पदार्थ पाहून म्हणाला, बाहिली नारळ लई दांडगा आहे रे. आ काय कोकणात नाला म्हणावं काय? आ, आ. आणि 4 हात मारून तो लगबगीनं खडकाजवळ लागला. खडकाला थटून त्यानं एकदम त्या दांडग्या नारळावर दोन्ही हातांनी झेप टाकली. आणि मग मग त्यानंतर जे काही झालं ते बघून त्याची भीतीनं बोबडीच वळली. पळा, अरे मुर्दा आहे इथं. नारळावर झेप टाकल्याबरोबर नारळ गपकन खाली गेला आणि विरुद्ध बाजूनं एका माणसाच्या तंगड्या कमरेपर्यंत वर आल्या. आपण ज्याला नारळ म्हणून धरलं तो नारळ नव्हताच, एका माणसाचं मुंडकं होतं. हे ध्यानात आल्याबरोबर शिवा मोठ्यांदा ओरडला आणि गरकन मागे वळला. सरासरा हात मारत दुप्पट वेगानं तो पाठीमागे आला. काही जणांनी तंगड्या वर आलेल्या पाहिल्या होत्या आणि ते आधीच काठाकडे सुटले होते. पण जे नादात होते त्यांनी शिवाचं बोलणं ऐकलं आणि त्यांनीही धूम ठोकली. जिकडे तिकडे पळापळ झाली. कपडे उचलून धावत पळत सगळे गावाच्या दिशेनं दुमाट पळाले. धुणं धुणारी बाई धुणं उचलून लगावगा गेली आणि परीटही पाय उडवत रानातनच गावाकडे टांगा टाकीत गेला. मग नदी काठला कोणी उरलंच नाही. पण तासाभरात गावात गवगवा झाला आणि सगळ्यांना बातमी समजली की गावाजवळच्या नदीच्या डोहात एक मुर्दा वाहत आलाय आणि तो पलीकडच्या अंगाला असलेल्या खडकाला थटून बसलेला आहे. सर्वच गावात ही बातमी विलक्षण वेगानं पसरली. ऐन दुपारच्या वेळी जिकडं तिकडं रोजच्या प्रमाणे सुटसुकाट होता. माणसं कामाला रानात गेलेली होती. म्हातारे कोतारे घरी पडून होते. पलीकडच्या गावी प्रांताचा मुक्काम असल्यामुळं पाटील आणि कुलकर्णी दोघंही खाकोटीला दप्तर मारून तिकडं सकाळपासूनच गेलेले होते. एकंदरीत काय, गावात बाया, बापड्या, पोरटोरं आणि निरुद्योगी टगे लोक यांच्याशिवाय कोणीही नव्हतं. पण तरीही सबंध गावात या गोष्टीचा गलगा झाला, कारण असा प्रकार या पूर्वी कधीच घडलेला नव्हता. त्यामुळे हे वृत्त सगळ्यांनाच अद्भुत वाटलं. या नदीतून मेलेलाच काय, पण जिवंत प्राणीही कोणी वाहत आलेला कधी पाहिलेला नव्हता. त्यामुळे घरोघरची माणसं आपापल्या उद्योगधंदा सोडून नदी काठाला धावली. बाया माणसं, तरणीताठी पोरं आणि लहानगे यांनी नदी काठ गच्च भरून दिला. ही गर्दी संपली. मग त्यात नेहमी विड्या ओढत उगीच गावातनं हिंडणारा शिवा चौगुल्याचा बाप होता. स्वतःला गावचा पुढारी समजणारा आणि नसत्या उचापती करणारा नाना साळुंखे होता. बेकार पांडा चेंगट होता. सुताराची अंशी होती, काळ्याची यशोदा होती आणि इतर बरेच लोक होते. सगळ्यांनी डोळे ताणून पाहिलं. समोरच्या लांब खडकाला अडकून राहिलेल्या डोक्याचा नारळ अजूनही दिसत होता. मग तो बघून आपसात चर्चा सुरू झाली. शंका कुशंका निघाल्या. तोंडाला पदर लावून सुताराची अंशी बायात उभी होती. काही कारण नसताना नाना प्रकारच्या चौकशा करीत बसणं हा तिचा नेहमीचा उद्योग होता. तिनं इकडं तिकडं पाहिलं आणि विचारलं, अरे मुर्दा पाहिला का कुणी? हा, घरून शेंगा खिशात घालून चौगुल्याचा शिवा परत तिथे आला होता. यावेळी दोस्तांना घेऊन आला होता आणि ही मोठी माणसं आता करतात तरी काय हे कुतूहलानं बघत उभा होता.
आणशीनं विचारलेला प्रश्न ऐकून त्याची कळी खुलली. बाप आपल्याला ठोकून काढील या गोष्टीची धास्ती बाजूला ठेवून तो पुढे झाला. शेंगा खात म्हणाला, मी स्वतः बघितला की मुर्दा. विचारा की ना आमच्याला. या बाया, पण मुर्दाच होता का त्यो? हा, अरे नाही तर पवत बसला असेल कुणीतरी. नाही, मुर्दाच होता. हा, कशावरनं? कशावरनं? मी इथं होतो का? हा. पोरं तकडं खेळत होती. हा. आणि गपकन मला तो नारळ दिसला. या बाया, आणि पुढं? थोडं काय, मी गेलो ना पवत आणि गपकन त्याचं टकुरच धरलं. आणि पुढं? मग काय, ते टकुर गेलं सटकन पाण्यात आणि गपकन अशा भूतावाली तांगड्या चालल्या ना वर. या बाया, मग काय. हा संवाद जवळजवळ सार्वजनिकच झाला, कारण तो सगळ्यांना ऐकू गेला. एकतर शिवा मोठ्या मोठ्यांदा बोलत होता आणि आणशीचा आवाज नेहमीप्रमाणे टिपेत लागला होता. शिवाय माणसं अजून हलक्या आवाजात बोलत होती. समोर दिसतंय ते प्रेतच आहे हे निश्चित झाल्यावर ते कुणाचं असेल, कुठून आलं असेल या संबंधित तर्कवितर्क सुरू झाले. वरन कुठून तरी वाहत आलेला असणार नाही कर पांडा? अरे वर्ण नाही येणार तर काय खालनं वाद येत असतो का रे? तू तर लेका चित्रच आहे निवड. अरे तसं नव, मग कसं वाहत आला असेल असं मी आपलं. गाबे, अरे वाद नाही येणार तर काय मुर्दा पवत येत असतो? बरं बाबा, आला मुर्दा एवढं तर पक्क. मग त्यात लेका तू काय अप्रूप सांगितलं रे? ते दिसतच आहे की सामन्यांना काय रे? हा संवाद आणि त्यातून निघालेलं तात्पर्य हे ऐकून सगळीकडे हशा पिकला आणि बली जिरली त्याची असं सर्वांना वाटलं. पण लोकांचं हे हसणं नाना साळुंकेला बिलकुल आवडलं नाही. मगापासून तो तोंड मिटून गप्प उभा होता. लोकांची करमणूक चालली आहे हे बघून तो रागवला. एका उंच खडकावर उभा राहून म्हणाला, अरे आवाज बंद करा एकदम. काय वटवट चालवलीये? त्याबरोबर गडबड जरा कमी झाली. नाना हा निरुद्योगी असल्यामुळं उचापतकर होता हे लोकांना माहिती होतं. नाही ते पालथे धंदे करणारा नाना अशीच त्याची ओळख सगळ्यांना होती. पण या अशा प्रसंगी त्यानं पुढाकार घेतला तर त्यात काही लोकांना नाका मुरडण्याचं कारण नव्हतं. त्यामुळं त्यानं आरडाओरडा केल्यावर लोक एकमेकांशी बोलायचे थांबले आणि एकदम सगळे नानाशी बोलू लागले. शेवटी नाना पोरांच्या अंगावर जाऊन ओरडला, अरे हकण्यांनो, आता गप बसताय का? एकाचा मूड पाडू इथं. नानानं असा दम ठेवून दिल्यावर ताबडतोब सगळीकडे शांतता आणि सुव्यवस्था स्थापन झाली. हा, काय म्हणतोस नाना? अरे पण आता मूड आधी बाहेर काढाय नको आणि त्या गप्पा ठोकाय जमला समजा इकडं. हा, बाहेर काढायलाच पाहिजे. कोण हाय कोण नाही समजलं तरी पाहिजे ना. कोण हाय काय हाय समजणार आहे तिला. तो मुर्दाच जसं काय तिला समज सांगत बसणार आहे. पण तो असं बोलला तरी जे काही असेल ते बाहेर काढावं हे त्यालाही मान्य होतं. इतर सगळ्यांनाच मान्य होतं, कारण त्याशिवाय कुणाचीच उत्सुकता आणि कुतूहल थांबणारं नव्हतं. अशा बाबतीत शिवा चौगुलेचा बाप अति उत्साही पुरुष होता. काढाय पाहिजे तर तसं कसं? हा, मग चला दोघ चौघ गडी पुढं. माझा नंबर पाहिला. पुढं कोण कोण येत आहे बोला, चला. हे ऐकल्यावर जरा गडबड उडाली. काही गाड्यांना आपण पुढे उभे राहिलो याचा पश्चाताप झाला. पुढं गर्दी आहे हे बघून काही जण खाली बसले आणि कुणी माग सरकत सरकत झाडाआड गेलं. एकंदरीत आपण होऊन कुणी पुढे येण्याची चिन्ह दिसेना. बाया बापड्यांना अर्थातच या प्रकारात बोलावणं नव्हतं, त्यामुळे त्यांना बरंच बळ आलं होतं. समोर उभं राहिलेल्यांना त्या सारख्या प्रोत्साहन देत होत्या. साळ्याची यशोदा सारखी सखाला विचारत होती, ए सखा, तू नाहीस वय जात पुढं? एवढं पावणार म्हणतो आणि माग माग वय तुमची दोघांना. आणि आपल्या थोरल्या पोराला दटावून ती म्हणत होती, संभ्या सांगून ठेवती, पाण्यात उतरायचं नाही बर का, नाही तर मार खाशील माझा हातचा मरस्तोवर. एका बाईनं चिथावणी दिली तरी आईनं दम भरावा असा प्रकार बहुधा सगळ्यांच्याच बाबतीत घडू लागला.
कारण कोणी ना कोणीतरी कोणाची तरी मातोश्री होतीच. त्यामुळे कुठलंच तरुण पोरग पुढं होईना. हे बघून नाना साळुंकेला चीड आली. एक समाजकार्य करण्यात साधी फुकट मदत करायला कोणी तयार होत नाही हे बघून तो चिडला. तुमच्या आईला काय कांकणं भरली का ना सामन्यांनी? फार माणसं मिळणार इथं. मी आहे की, आपलं नाव कायम. हा शाबास, पुरसा खेळा. आलो असतो पण लागले का उजव्या पायाला? यो काटा मोडलाय दाबण्यासारखा, सारखा ठणका मारते. पाणी शिरलं तर यो बंब पाय होईल उंद्याला. काका एवढं बोलला आणि मग त्याच्या ध्यानात आलं की उजव्या पायाऐवजी आपण डावा पायच वर उचललाय. त्याबरोबर त्यानं घाईघाईनं उजवा पाय पुढे धरला. पण नानाचं तिकडे लक्ष नव्हतं. तो सगळ्यांना विचारत सुटला होता. बरं पांडा, तुला येत वैर? मी आहेच. अरे मी आहेच की. आपण दुसरं कोणी आहे का येतंय ते बघ की आधी. कमी पडलं ना कोणी तर मी आहेच. का म्हणशील ना, कालच्याला जरा अंगात जाळ भरला होता बघ. असं करता करता 4-2 माणसं कशी वशी गोळा झाली. अंगावरचे कपडे काढून धोतर वर खोवून त्यांनी पाण्यात सूर मारला आणि नानाला पुढे घालून सगळेजण त्या खडकाकडे गेले. श्वास रोखून काठावरची सगळी मंडळी पुढं काय होतंय हे टक लावून बघत उभी राहिली. नानानं जवळ जाऊन ते प्रेतच आहे याची आधी खात्री करून घेतली. तेवढ्यात शिवा चौगुल्याच्या बापानं गळा, हात यांची चाचपणी करून काही हाताला लागतंय का ते पाहिलं. पण काही सापडलं नाही. तेव्हा पाण्यातच थुंका टाकून तो मनाशी म्हणाला, खत्तेच्या वायली, निव्वळ नांगा मोडदा हाय हो. सगळ्यांनी मिळून तो देह वर उचलला. तेव्हा लांब सडक केस खाली लोंबलेले दिसले आणि लुगड्याचा निळसर रंगही डोळ्यात भरला. काठावरच्या लोकांनाही लांबूनच कळलं की कोणीतरी बाई आहे. वाहत आलेला माणूस म्हणजे एक बाई आहे. त्यामुळे पुन्हा तिकडे गडबड उडाली. जो तो दुसऱ्याला शपथपूर्वक सांगू लागला की ती बाईच आहे, बुवा नव्हे. तो देह काठाला आणीपर्यंत काही उत्साही मंडळी लिंबाच्या झाडावर चढली आणि भराभरा लिंबाचा पाला गोळा करून त्यांनी तो खाली टाकला आणि पाल्याचा हा ढीग भुईवर जमला. काठाला आल्यावर त्या चौघांनी आदबशीरपणे ते शरीर लिंबाच्या पानावर टेकवलं आणि दमून गेल्यामुळं ते बाजूला सरले. मग लोकांनी प्रेताभोवती ही गर्दी केली. वाक वाकून ते त्या बाईकडे पाहिले. पुन्हा पुन्हा न्याहाळून बघितलं. त्या बाईचा चेहरा अगदी शांत दिसत होता. पण पाण्यात राहून तिला बराच वेळ झालेला असावा, कारण प्रेत थोडं फुगल्यासारखं दिसत होतं. चेहऱ्यातही बदल वाटत होता. मग किती दिवस झाले होते कोण जाणे. पण एखादं दमून गेलेला माणूस घटकाभर डोळे मिटून पडल्यावर जसं दिसतं तसा तिचा आविर्भाव वाटत होता. पण इतका तपशील पाहत बसायला तिथे कोणाला वेळ नव्हता. लोकांनी एकदम तिथे इतकी गर्दी केली की कोणालाच नीट काही दिसलं नाही. जो तो मागच्या माणसाला कोपरानं आणखी मागे ढकलून आणि पुढच्याच्या खांद्यावर मान टाकून बघण्याचा प्रयत्न करू लागला. पण मग हा प्रयत्न सगळ्यांनी एकाच वेळी केल्यामुळं बराच वेळ कोणाला काही नीट दिसलं नाही. त्यामुळे लोकांचं कुतूहल जास्त वाढलं. अंशे, बाईच हाय का ग? काय लुगड्यात गुंडाळलेली बुवा आहे वाटलं बाई तुला? तू तर ना निवळ हेलकट जायची अश्वती. तसं ना बा, एक विचारलं आपलं. काय बाई प्रसंग आला, पुन्हा चांगलीची दिसतीये अन कुठं पडली. देवाची करणी. हळूहळू सगळ्यांना तो देखावा नीट पाहायला मिळाला आणि मग सगळ्यांना दुःख वाटू लागलं, हळहळ वाटू लागली. कोण कुणाची असल कुणाला ठाव. बिचारीला लेकर बाळ असत्याल. आता आईच्या मादारी त्यांचं कसं होईल? वय कुणाची माती कुठं असती कुणाची कुठं. माग नाही का तेल्याचा जनप्पा मुंबईला गेला लेकीला आढळायला आणि तिथंच खाली सापडून मेला. या बया, कशाच्या खाली सापडून मेला? कशाचं काय की ते विसरलो. माझ्या काय एवढा ध्यानात नाही आता. इमानाच्या नाहीतर हाकबोटीच्या खाली सापडला असेल. ए लागा, इमान हाकबोट नव, हाक गाडी खाली मेला. हा असेल आगगाडी.
एकंदरीत दुःख, हळहळ, वाईट वाटणं हा प्रकार थोडा वेळ चालला आणि अशा रीतीनं चटदिशी संपला. मग कोण, कुठे, कसा मेला याविषयीच्या नाना गोष्टी निघाल्या आणि शेवटी सगळ्यांच्याच मृत्यूविषयी दुःख व्यक्त करण्यात आलं. इकडे पांडा बराच वेळ त्या बाईकडे न्याहाळून बघत होता. नाना का बरं मेली असेल ही? पडली असेल पाण्यात पाय घसरून, दुसरं काय असायचं. ती कशी काय पडली असल? हा तसं काय बोलू नका सा. या बाय असती लई खोड असती, खोल पाण्याकडे धडपडत जायची. हा वय वय, धुणं धुवायला तकडच मारतात समद्या. नाही तर जीव बी दिला असेल तिने, मी सांगते की. कशावरनं? साबरट बोलण्याबद्दल नवऱ्यानं आपल्याला एकदा डागलं होतं आणि सासूनं पाठीवर मरेस्तोवर रक्ते ओढले होते याची आंचीला आठवण झाली. छळवात झाला असेल सासरी, आणि दुसरं काय दिला असेल बिचारीनं जीव. काय करती? असल असल असल. बाया लई जीव द्यायला शिकल्या ती सध्याच्याला. परवाच कोणीतरी जीव दिला हिरीत गादेगावला. कोणी काय आणशे? पांडानं केलेली ही लगट आणशीला बिलकुल आवडली नाही. तो एक फाजील माणूस आहे असं तिचं त्याच्या संबंधीचं मत होतं. म्हणून तिला फणकारा आला. ती मनात म्हणाली, हा तुझा मुडता बशिला. पण उघड बोलली, तुला काही ना कमी चौकशा रे. हा दिला असेल तुझ्या आजीनं नाहीतर पणजीनं. हा मी काय समजायचं रजिस्टर ठेवलंय इथं. असं म्हणून ती तरातरा बायांच्या घोळक्याकडे गेली आणि तिथं उभं राहून मोठ्या मोठ्यांदा सांगू लागली, जीवच दिलाय बाईनं. हा जीवच दिलाय, मी सांगते ना. तोंडच बोलते तिचं. एकंदरीत काय, ही कोण, कुठली आणि तिनं जीव का दिला असावा याविषयी अशी बरीच चर्चा झाली, वादविवाद झाला आणि नेहमीप्रमाणे मुळीच एकमत झालं नाही. ती बाई आहे आणि मेलेली आहे एवढाच मुद्दा सगळ्यांनी एकमुखानं मान्य केला. अर्थात तेही काही कमी महत्वाचं नव्हतं, कारण एकमेकांना प्रश्न विचारण्यापलीकडे आणि स्वतःचा तर्क सांगण्यापलीकडे कोणीच काही केलेलं नव्हतं. ती पाय घसरून अपघातानं मेली असेल काय, की तिने मुद्दाम जीव दिला असेल, का तिने अशी आपली गंमत म्हणून ती मरून गेली असेल. फार वाद झाला आणि बहुसंख्य लोकांचं शेवटी असं म्हणणं पडलं की ही बाई जीव देण्याचा निश्चय करून नदीला आली असावी आणि मग नंतर तिचा निश्चय फिरला असावा आणि दुर्दैवानं तेवढ्यात पाय घसरून ती बुडून मेली असावी. शेवटी सगळ्यांना मान्य होणारी अशी तडजोड झाल्यामुळं आणि बोलून बोलून सर्वांचाच दम छाटला असल्यामुळं त्या ठिकाणी परत शांतता स्थापन झाली. आता पुढचा काय विचार बघा की, आणि त्या गप्पा आणत बसायचा संध्याकाळ उस्तवर. खरं होतं. आता दुपार मावळली होती. सूर्य बराच खाली सरकला होता. उन्हाचा ताव कमी झाला होता आणि पश्चिमेकडचं वारं अधूनमधून अंगाला लागत होतं. नाना पुढचा विचार म्हणजे? अरे लेकानू, मुडदा काय इथं टाकून जायचा काय, जाळायची काय हे असता कारण ना ग. जाळायचं का? नाही, घरी जाऊन खुंटीला अडकव. तसं नव, पाटील कुलकर्णी कोणीच नाही ना गावात. अरे मग नसं ना, ते काय जाळ्या न ग म्हणतात काय? नाही पण खर्चाची असता. हा प्रश्न होता. आतापर्यंतचं काम बिनखर्चाचं होतं. आता रोकड मुरण्याचा सवाल होता. तो उद्योग कोणी करायचा? पण नानानं त्याच्यावर तोड काढली. तो पुढारी वर्गापैकी वगैरे असल्यामुळं त्याच्यापाशी पैसे जमवण्याच्या युक्त्यांना अजिबात तोटा नव्हता. वर्गणी करायची लागा, यात काय अवघड आहे. मानशी 4-8 आण, हा समजा 4-8 आण काढा. वर्गणीची कल्पना काही वाईट नव्हती. माणशी 4-8 आणं हा आकडाही तसा जड नव्हता. शिवाय तिथं उभं राहून बऱ्याच जणांना कंटाळा आलेला होता आणि आपापल्या घरी महत्वाची कामं पडली आहेत याची त्यांना आठवण होऊ लागली होती. शिवाय नाही म्हणलं तरी तसं थोडंसं त्या बाईच्या दुर्दैवाबद्दल वाईटही वाटत होतं. त्यामुळे मग कोणी 4 आणे दिले, कोणी 8 आणे दिले आणि 10-5 रुपये जमले. शिवाय काही आश्वासनही मिळाली. तेवढ्या आधारावर नाना म्हणला, हा आता कसं जुळलं. हा आता तेवढी सरपंची व्यवस्था करायला पाहिजे ना कोणीतरी. मी आणतो की. अरे मी आणतो. आणि दुसरं कोणी बोलायच्या आत तो लगबगीनं तिथनं हल्ला देखील. भराभरा पावलं टाकीत तो गावाकडे गेला.
तो इतक्या लगबगीनं जाण्याचं कारण इतकंच होतं की त्याच्या घरातलंही सरपण सरलेलं होतं आणि 2 दिवसापासून बायकोनं त्याचा तगादा लावलेला होता. इकडं आणता आणता त्यातला अर्धा मण सरपण घरी टाकता येईल अशा हिशोबानं त्यांनी ते काम आपल्या अंगावर घेतलं होतं. अरे लेका, पण घासलेट पाहिजे ना बाटली भरून. अरे ते बी आणाय पाय कुणीतरी. आता गावात घासलेट मिळू शकेल असं एकच बाळू वाण्याचं दुकान होतं, पण तो काही या गर्दीत नव्हता, घरीच होता. शिवा चौगुलेच्या बापाची आणि त्याची उधारीवरनं नेहमी झकाझकी चालू असे. आज त्याच्याकडनं बाटलीवर तेल फुकट काढायचा हा चांगला मौका आहे असा हिशेब करून शिवाचा बाप म्हणला, बाळूवाण्यानं कालच नवा डबा फोडलाय, मी आणू का त्याच्याकडनं? दिल का त्यो लई जिन जात आहे. त्याचा बाप बी देईल की. अशा टायमाला कसा देत नाही तेच बघतो. हा, शाबास पट्टे, जा लवकर. यो सुटला गडी. असं म्हणून ओलं धोतर नीट खोवून शिवा चौगुलेचा बापही विडी ओढत तरा तरा गावाकडे गेला. त्याच्या एकंदर मुद्रेकडं आणि बिडी ओढण्याकडे पाहिलं असतं तर मग कुणाच्याही लक्षात आलं असतं की हा गडी काही नुसता घासलेट उपटणार नाही, वर काड्याची पेटी एखादी मारणार आणि ती नक्की खिशात घालणार. कोणी कुठं गेलं, कोणी कुठं गेलं आणि माणसं कामाला लागली. बाकीची माणसं त्यांची वाट पाहत नदी काठाला थांबून लागली. एव्हाना दुपार केव्हाच सरली होती. ऊन मागं सरकलं होतं. संध्याकाळ झाली होती आणि सावल्या जवळ जवळ येत होत्या. नदीकाठचा भाग अंधारात बुडत होता, पण अजूनही मावळतीचा मंद उजेड टिकून होता. तसं स्पष्ट दिसत होतं. पलीकडच्या गावात गेलेले पाटील कुलकर्णी दप्तर घेऊन गावाकडे येत होते. वळणाजवळ आल्यावर त्यांना नदीच्या काठावर ही गर्दी दिसली तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं. मग ते गावात गेलेच नाहीत, सरळ नदीकडे आले. झपाझप चालून पाटील आधी पुढे आला. अरे काय र, काय भानगड आहे का? पवण्याची शिरत बिरत लावली आहे की काय? अरे हे रे काय? काठाला निजवलेला मुडदा त्याच्या दृष्टीला पडला. तो दचकला, एकदम 4 पावलं मागे सरकला. हो पाटील, मूड वाहत आला होता नदीतनं. सकाळदरनं त्या थाटल्या खाडकाला थाटला होता. भले मग? मग काय, आम्ही बाहेर काढला. भले भले. आता वर्गणी काढली, जाळून टाकावं असं म्हणतोय, म्हणून बसलोय या सगळी. भले, जाळून टाकायला पाहिजेच की, नाहीतर किती वेळ ठेवायचं इथं. काय कुलकर्णी? दात कोरण्यानं दातातील घाण बाहेर काढत रघु कुलकर्णी गप्प उभा होता. त्यानं बराच वेळ काही उत्तरच दिलं नाही. सबंध दातातली घाण बाहेर काढेपर्यंत तो थांबला, खाकरला, खोकरला. मग त्यानं पाटलाच्या आणि नाना साळुंकेच्या तोंडाकडं थोडा वेळ टक लावून बघितलं. संजय, तू म्युटेड आहेस. ना अरे तू मुर्दा बाहेर काढलास होय? का बरं? अरे तुला कुणी उच्चापत करायला सांगितली रे? सबंध गावात नाना फक्त एकट्या रघु कुलकर्ण्याला भीत असे, कारण रघु कायदेबाज माणूस होता. नाही म्हणलं तरी त्याचे कुलकर्ण्याचे डोळे होते. तो कोणाला कुठे कसा गुंतविल याचा नेम नव्हता. का हो कुलकर्णी, काय झालं? अरे पण तुला हे नसते पालथे धंदे करायला सांगितलं कोणी, मला सांग. सगळे लोक चकित होऊन कुलकर्ण्याकडे बघू लागले. त्यांच्या भोवती गोळा झाले आणि पुन्हा कुजबुजू लागले. मग नाना आणखीन नरमला. अहो बुवा, पण झालं तरी काय असं? आता मलाच विचार, लेका तुला मुर्दा बाहेर करायला सांगितलं कोणी? कोणी नाही, ह्याच म्हणलं की काढूया. अरे पण झालं काय? काढलं तर काय होतंय? पाण्यात घाण झाली असती समधी. काढला बरं केलं की. ही जी गोष्ट सगळ्यांनी मिळून केली ना, ती बेकायदेशीर आहे. विशेषतः सरकारात न कळवता मुर्दा जाळायला निघणं हा तर गंभीर गुन्हा आहे. न जाणं कुणाचा आरोप सुद्धा ठेवला गेला असता.
मग एखाद दुसरा फाशी नक्की गेला असता आणि 2-5 जणांना शिक्षा जबरदस्त झाल्या असत्या. अरे मेहरबानी म्हणून आम्ही लवकर आलो. एकदा का मुडदा जाळला असता की मग आमच्याही हातात काय राहिलं नसतं. हे ऐकल्यावर सगळ्यांचे चेहरे काळवंडले. ही नसती पिढा आपण ओढून घेतली असं सगळ्यांना वाटू लागलं. या नानाच्या नादाला शहाण्या माणसाने चुकूनही लागू नये असंही त्यांना वाटू लागलं. सरपणाचा छकडा घेऊन पांडा आणि घासलेटची बाटली घेऊन शिवाचा बाप दोघंही मगाच आले होते. कुलकर्ण्याचं बोलणं गुपचूप चोरासारखं बाजूला उभे राहून ऐकत होते. या सरपणाचा आणि बाटलीचा बदललेल्या परिस्थितीत काय उपयोग करून घेता येईल हा विचार त्यांच्या मनात घोळत होता. इकडे अन्शी लाडीकपणे कुलकर्ण्याला म्हणाली, नाही बरं झालं तुम्ही आलात, नाहीतर आमच्या हातानं बेकायदा काहीतरी गोष्ट घडली असती. आता काय होणार नाही ना? ना आता खटलं होणार नाही, पण फौजदार येईल, पोलीस येतील, सगळ्या गावाला त्यांची सरबराई करत बसावं लागणार. जाब जबाब होतील सगळ्यांचे. मुडदा कुठं सापडला, कसा सापडला, का सापडला. पोलिसांची सरबराई आणि जाब जबाब म्हणल्यावर दोघा चौघांच्या ध्यानात सगळा पुढचा प्रकार आला. माग एकदा मारामारी झाल्याच्या कारणावरून पोलीस गावात आले होते. तेव्हा घरोघरची एक एक कोंबडी फुकटवारी गेली होती. शिवाय जाब जबाबाचा ताप झालाच होता. तालुक्याच्या गावाला हेलपाटे घालून घालून काटे ढिले झाले होते. रघुबा ती भानगड टाळा, काय वाटेल तर करा. आता टाळा कशी, आता लागली पाठीमाग. नग नग नक्क म्हणून भागत नाही, आधी घाण करून ठेवली कशाला. या नानानं घाण केली समधी. तरी मी म्हणत होते की मुर्दा काढाय नग, ऐकताय कोण या काव्यात माझं. असा संवाद झाला आणि बहुसंख्य प्रेक्षक समुदाय नानाकडे रागाने पाहू लागला. त्यानं केलेल्या एकेका निर्णयाविषयी मगाशी त्यांना केवढा आदर वाटला होता, पण आता तो नाहीसा झाला आणि नाना हा निष्कारण उचापती करणारा माणूस आहे हे आपण कसं विसरलो याचा सगळ्यांना आश्चर्य वाटलं. फार काय, त्या मेलेल्या बाईचाही आता सगळ्यांना राग आला. निष्कारण झेंगट लावलं तिने आपल्या पाठीमाग. नसती आली ती तर काय बिघडलं असतं. पाटलाला मग पुढच्या सगळ्या गोष्टीची कल्पना आली. रघुबा तू म्हणतोस ते अगदी पायनशीर आहे. विनाकारण या भडव्यांनी उचापत करून ठेवली. पण आता काहीतरी वाट काढा, ही पुढची बला टाळा. पाटील असं म्हणला. सगळ्यांच्या चेहऱ्यावरही तोच भाव दिसला. तेव्हा कुलकर्ण्याला बरं वाटलं. परिस्थिती आता पूर्णपणे आपल्या हातात आलेली आहे याच्याविषयी त्याची खात्री झाली. त्यानं विचार करून ठेवलाच होता. नाना कुठं आहे? नाना नेहमीप्रमाणे लगेच पुढे सरसावला. उचला तो मुडदा, सोडा पुन्हा पाण्यात, जाऊ द्या खाली, जिथं लागल तिथल्या लोकांना होईल ताप. कोणी काही बोललं नाही, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसला. नाना पुन्हा उत्साहानं पुढं झाला आणि त्यांनी मगाच्या दोघा चौघांना हाक मारली. सगळ्यांनी मिळून मुकाट्यानं तो मुडदा उचलला आणि लांब पाण्यात नेऊन सोडून दिला. प्रवाहाला लागल्याबरोबर बाई झपाट्यानं खाली गेली आणि 5 मिनिटात नाहीशी झाली. तिचा काही मागमूस आता तिथं राहिला नाही. वरून चांदण्या लुकलुकत होत्या आणि खाली चांगलाच अंधार पडू लागला होता. गाव काळोखात बुडून जात होतं. गार वारा सुटला होता. पोराटोरांना घेऊन बायका केव्हाच पुढे झपाझपा गेल्या होत्या. बापई गडी थोडे थांबले होते, पण तेही आता गडबडीनं निघाले होते. ऐनवेळी संकटातनं बचावही झाला होता. तेव्हा सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आनंद होता, समाधान होतं. खुश नव्हता तो एकटा शिवा चौगुल्याचा बाप. त्याला काही मनातनं बरं वाटत नव्हतं. प्रेत सोडून देताना त्यानं नीट पाहिलं होतं. बाईच्या मनगटांवर पाटल्यांच्या ठिकाणी कानांच्या पाळ्यांजवळ वण उठलेले त्याला नीट दिसले होते. बाईच्या अंगावर जिन्सा होत्या हे नक्की, पर गेल्या कुठं?
त्या जिन्सा अलीकडच्या गावातल्या लोकांनी काढून तर घेतल्या नसतील आदल्या दिवशी. अरे नदीकाठचा प्रकार. धन्यवाद. मी आता तीनही कथांच्या सादरकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी आपापले कॅमेराज ऑन करावे आणि ओळख करून द्यावी. एक सगळेजण आलेले आहेत. पहिली कथा सादर केलेली माझ्या बापाची पेंड शशांक दिवेकर यांनी. दुसरी कथा विरंगुळा सादर केलेली नीरज कुलकर्णी आणि कविता जोशी यांनी. नीरज, तुझ्या पूर्ण टीमची तू ओळख करून देतोस? हो. नदीकाठचा प्रकार. हा, नदीकाठचा प्रकार यातले कलाकार होते पांडा अभय परांजपे, नाना किरण पांढरे, सखा सौरभ वसेकर, नाम्या आशिष जोशी, कुलकर्णी संजय आपटे, आंशी सायली आपटे, यशोदा शिरीन शाह, शिवा चौगुले आणि त्याचा बाप मयूर सदावर्ते, पाटील मयुरेश गोखले आणि मी निवेदन. झाले, एवढे आहोत आम्ही. थँक्यू. मी आता आपल्या ऑडियन्सला विनंती करतो की जर तुम्हाला काही आम्हाला फीडबॅक द्यायचा असेल, काही विचारायचं असेल तर प्लीज झूमची रेज हँड फीचर वापरा आणि कळवा. आणि मला ज्यांचे रिक्वेस्ट आले त्यांचं मी ऑलरेडी करतोच आहे कॅमेरा ऑन आणि स्पीकर ऑन करतो. कृपया स्वतःचा अनम्यूट करा आणि मग बोलू शकता तुम्ही. फारच छान झालं. शशांक कधी ऐकायला मिळालं नव्हतं. ती कथा छान होती आणि ह्या दोघांनी पण वाचली आणि तो एस्पेशली तो चितेचा आवाज होता, तो साऊंड इफेक्ट शहारा आणणारा होता त्या विरंगुळा ह्याच्यामध्ये. तर ते पण फार सुंदर झालं आणि नदीकाठचा सगळ्यांनी त्या नाटकामध्ये इतकं इन्व्हॉल्वमेंट, बारीक बारीक हे एक्सप्रेशन सगळ्या ह्याच्याप्रमाणे फार मजा आली. थँक्यू. फार छान झालं तिन्ही. थँक्यू रेखा मावशी. हा, शेखर तुला बोलायचंय काय? शेखर साखळकर. अजून कोण आहे? हा, वैभव बोला. तुम्हाला अनम्यूट करायला लागेल स्वतःला. नमस्कार. खूपच छान होतं तिन्ही गोष्टी. आणि दमांचं एक हे आहे की आपल्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी ज्या इतक्या स्वाभाविक असतात आणि इतक्या ऑब्व्हियस असतात, त्याही ते इतके छान खुलवून सांगतात की एकदम फ्रेशली ऐकलंय असं वाटतं काहीतरी. आणि तिन्ही नाटकांमध्ये किंवा तिन्ही कथांमध्ये हे जाणवलंच. पहिली कथा छानच होतं कथाकथन. दुसऱ्या कथेत दोघांनी असं कधी एक जण तात्या होत तर म्हणजे एक पात्र तात्या होत होतं, नंतर निवेदक निवेदिका, ते व्यवस्थित स्विच करत होते आणि त्यामुळे खूप रंगात आली कथा. तुम्ही खूप छान केलं. मला माहित नाही की व्हॉट वॉज द थीम, की कोणी कुठले डायलॉग घ्यायचे किंवा कसं, पण मजा आली की असं कॅरेक्टर स्विच होत आहे सारखं, धाड धाड धाड. खूप टायमिंग वगैरे एकदमच छान झालं. आणि तिसऱ्या कथेत म्हणजे सगळ्यांनी कॉस्ट्यूम केले होते आणि मागे सेट होता, त्यामुळे आणि सगळ्यांनी इतकं छान बेरिंग धरलं ते गावातल्या लोकांचं वगैरे, त्यामुळे खूपच मजा आली. म्हणजे तो असा आलेख असा चढत गेला. आणि एकतर दमांच्या कथा आणि त्यात तुम्ही सगळ्यांनी इतकं छान केलं, खूप मजा आली. इट्स लाईक वीकेंडची सुरुवात एकदम मस्त झाली तुमच्यामुळे.
थँक्यू. थँक्यू. आपल्या चॅटवर पण बऱ्याच लोकांनी सांगितलं, अजित गवणेकर थँक्यू, तुम्ही बराच डिटेल फीडबॅक दिला. टीम बघत आहे आणि मी टीमला शेअर पण केला आहे. थँक्यू. सविता पत्की, मृण्मयी, रेखा मिराशी, महेश जोशी, थँक्यू. अजून कुणाला बोलायचं असेल तर प्लीज, मी तुमचे व्हिडिओज आणि तुमचे ऑडिओज मी तुम्हाला फॅसिलिटी दिलेली आहे. कृपया अनम्यूट करा आणि बोलू शकता तुम्ही. अजून कोणाला बोलायचं असेल तर नक्कीच लोक मला. हँड रेस करतायत अवधूत. विद्याने हँड रेस येस येस येस. या गो अहेड. हॅलो, ऐकू येतोय? हा बोल. हा, हाय. खूप दिवसांनी कलाचं नाटकाचं वाचन मी ऐकलं, खूप छान वाटलं. काल कवितानी मला पाठवली होती लिंक. पहिली कथा मी नाही ऐकू शकले, सॉरी, उशिरा जॉईन झाले, पण विरंगुळा ऐकली. फार मस्त कविता आणि नीरज, खूप छान. आणि नदीकाठचा प्रकार मला खूप जुनी माझी आठवण आहे. मी कॉलेजला असताना INTच्या एका स्पर्धेत आम्ही ती एकांकिका म्हणून केली होती आणि सतीश पुळेकरांनी बसवली होती ती. तर तेव्हाही त्याला INT मध्ये बक्षिसं मिळाली होती. खूप छान आहे ती कथा आणि ती परफॉर्म करायला पण मजा येते. त्याचं नाट्य रूपांतर केलं होतं आम्ही आणि तुम्ही लोकांनी खूप छान केलं. विशेषतः सगळ्यांचे कॉस्ट्युम्स आणि हे बघून खूप छान वाटत होतं. थँक्यू. नेक्स्ट टाइम नक्की परत जॉईन होईल. थँक्स. थँक्यू. बाय. थँक्यू विद्या. कथा खूप, तिन्ही कथा प्रकार खूपच सुंदर झाले. सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. पहिल्या कथेत शशांक यांनी सुद्धा खूप छान लहान मुलगा, वेगवेगळे जे कॅरेक्टर्स दाखवले ते छान होते. दुसऱ्या कथेमध्ये निवेदिका आणि निवेदक दोघांचं एकमेकांमध्ये ट्युनिंग आणि ते जे क्रॉस करत होते एकमेकांना, कॅरेक्टर्स फ्लिप करत होते, ते पण फार छान होतं. साऊंड इफेक्ट विशेषतः चांगला होता. आणि तिसऱ्या कथेमध्ये नदी काठची जी तुम्ही बॅकग्राऊंड घेतली होती ती, त्याच्यामुळे एक तर जिवंतपणा आला आणि जेव्हा एखादा कॅरेक्टर बोलत असेल तेव्हा इतर कॅरेक्टर्सनी त्यांचं बेअरिंग अजिबात सोडलं नाही. म्हणजे त्यामुळे तेही लक्ष वेधून घेत होते. नाम्या असो, पांडा असो किंवा साळुंके असो, दुसरे बोलतायत आणि शिवा चौगुले पण, त्याचं पण कौतुक करायला पाहिजे, कारण दुसरं बोलत असताना बाकीचे सुद्धा ते सगळं टेम्परामेंट तसाच राहावा म्हणून ज्या पद्धतीने बोलत होते त्यासाठी खूप खूप अभिनंदन. अंशी पण खूप छान. सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू. थँक्यू. थँक्स अ लॉट. हा, सुनेत्रा जोशी बोला. हॅलो. हा, नमस्कार. ऐकू येतंय? हा बोला. हा, मी नाम्याची आई आणि तिन्ही कथा अतिशय सुंदर झाल्या. मस्त सगळं वर्णन डोळ्यापुढे उभं राहिलं. म्हणजे नुसताच कथाकथनचा प्रोग्राम नाही, तर आपण सादरीकरण तुमचं खूपच सुंदर, प्रत्यक्ष बघतोय असं झालं. पहिली कथा, दुसरी कथा ही खूपच छान आणि नदीकाठचा प्रकार खूप आवडली. आणि विशेष करून मलाही माझी एक जुनी आठवण आली. आम्ही लहान असताना आजोळी कराडला जायचो कृष्णा नदीमध्ये पोहायला. तर तिथे आम्हाला पोहताना असंच काहीतरी एकदम खडक आहे असं वाटलं होतं, तर एक प्रेतच वाहत आलं होतं आणि मग सगळे लोक जमले, पण आम्ही लहान म्हणून आम्हाला लगेच घरी नेलं. तर त्या प्रकाराची आठवण झाली. खूपच सुंदर झालं. नीरज, तुझं सगळ्या टीमचं संपूर्ण अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. टीम कडून थँक्यू. थँक्यू. मी काही लोकांना अनम्यूट करायचं हे करतो आहे. आपल्याला बोलायचं असल्यास नक्की बोला. I think, yeah, that's it. With that, we are concluding. आपण आता पुढच्या महिन्यात भेटू, या वर्षाच्या शेवटच्या वाचनासाठी. येणाऱ्या सगळ्या सुट्ट्यांसाठी सर्वांना खूप शुभेच्छा. काळजी घ्या. अजूनही कोरोनाचं संकट पूर्णपणे टळलेलं नाही म्हणतात, त्यामुळं आपण सगळे वॅक्सिनेटेड असलो तरी आता वी नीड टू बी केअरफुल. सो विथ दॅट, पुन्हा एकदा तिन्ही टीम्सला पुन्हा एकदा धन्यवाद. आणि अशाच उत्तम स्क्रिप्ट सकट आपण पुन्हा भेटत राहूयात. कुणाला जर नवीन काही स्क्रिप्ट सादर करायचे असतील तर नक्की आम्हाला कळवा. काही वाचायचं असेल, काही सादर करायचं असेल, काही पार्ट घ्यायचा असेल इन फॉर्म, तर नक्की कळवा. थँक्यू. गुड नाईट. बाय. गुड नाईट.